नमस्कार, मी सिद्धेश थोरात आणि ड्रीम टू डेवच्या या 5th लेक्चरमध्ये तुमचं मोस्ट वेलकम. तर मित्रांनो, प्रोग्रामिंग म्हणजे फक्त कोड लिहिणे नाही, तर प्रोग्रामिंग म्हणजेच त्या डेटाशी डील करणं किंवा त्या डेटाला हँडल करणं. जसं Instagram असो, WhatsApp असो, फेसबुक असो किंवा बँकिंग सिस्टीम असो. सो यामधून जो आपल्याला डेटा मिळतो प्रोग्रामिंगमध्ये, त्या डेटाला हँडल करणं खूप गरजेचं असतं आणि त्याचमुळे व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स यांचा जन्म झाला. आता तुम्ही विचार करा, की जसं आजकालच्या इंडस्ट्रीमध्ये जसं एआय एजंट्स डेव्हलप होऊन राहिले किंवा एआयचे मॉडेल्स ट्रेन केले जाऊन राहिले, तर ते कसे ट्रेन केले जाऊन राहिले? त्यासाठी लागतो तो म्हणजे डेटा सेट आणि म्हणून डेटा ज्या टाइपचा असेल, त्या टाइपचं भांडं आपण घेऊन त्यात स्टोअर करणं हे तितकंच गरजेचं असतं आणि म्हणून आज आपण बघणार आहोत डेटा टाइप्स. सो यामध्ये आपण एक रिअल टाइम एक्झाम्पलने याला समजून घेऊयात. मी एक इमेज इम्पोर्ट करतो. ठीक आहे, डेस्कटॉप. ठीक आहे. तर ही एक इमेज बघा तुम्हाला दिसत दिसत असेल सगळ्यांना. तर यामध्ये मित्रांनो, आता आपण डेटा टाइप्स काय असतात, याला एक आपण रिअल टाइम एक्झाम्पलने समजून घेऊयात. आता जसं डेटा टाइप म्हणजेच एखादी व्हॅल्यूला एखाद्या गोष्टीमध्ये स्टोअर करणं. आता ॲक्चुअल आपण फ्लो बघा याच्यामध्ये. सो आता हे जे काही दिसलेलं आहे यामध्ये जसं एज असेल, नेम असेल, सी असेल किंवा तो स्टुडंट पास आहे की फेल आहे. हा जो काही डेटा आहे, हा आपल्याला कुठेतरी स्टोअर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादा लॉग इन फॉर्म फिल करतोय किंवा कॉलेजमध्ये एखादा एज्युकेशनल फॉर्म फिल करतोय. तर त्यामध्ये आपण आपलं एज टाकतो, एज काय आहे करंटली, त्यानंतर आपलं नाव काय असणार आहे, त्याचप्रमाणे सी काय असणार आहे, त्यानंतर आपलं पास झालोय की नापास झालोय आपण एक्झाममध्ये, ह्या प्रकारचा डेटा आपण त्या लॉग इन फॉर्ममध्ये फिल करतो. तर आता हा जो काही डेटा दिसतोय तुम्हाला, हा डेटा प्रत्येक डेटा वेगळ्या प्रकारचा आहे. जसं एज 21 हा एक इंटिजर डेटा आहे. त्यानंतर नेम जे आहे सिद्धेश, तो एक स्ट्रिंग डेटा आहे. त्यानंतर जो आहे 8.9. ऍक्च्युली तो फेक आहे. माझा 9.5 आहे, बट असो. सो यामध्ये सीजीपीए 8.9. तर हा एक फ्लोटिंग पॉइंट टाईपचा डेटा आहे. म्हणजे तो रॅशनल रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये डेटा आहे. आणि त्यानंतर पास्ट म्हणजेच ट्रू ही एक बुलियन व्हॅल्यू आहे. तर मित्रांनो, हा प्रत्येक टाईपचा जो काही डेटा आहे, हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला डेटा टाईपही वेगवेगळ्या प्रकारचा यूज करावा लागतो. तर हा डेटा एक्झॅक्टली स्टोअर कुठे होतो दादा? तर हा डेटा ज्यावेळेस आपण इनपुट घेतो, त्यावेळेस हा डेटा स्टोअर होतो रॅममध्ये. आता हा डेटा इथून स्टोअर होतो रॅममध्ये. तर मित्रांनो, एक्झॅक्टली हा जो काही डेटा आपण इनपुट घेतो, तर कम्प्युटरला ही माहिती कुठं स्टोअर करायची? तर कम्प्युटर स्टोअर करतं ह्या माहितीला मेमरीमध्ये. आता ठीक आहे, मेमरी म्हणजेच आपली व्होलॅटाईल मेमरी म्हणजे टेम्पररी मेमरी, जिला पॉवर सप्लाय लागतो. विदाऊट पॉवर सप्लाय ती मेमरी चालू शकत नाही किंवा तिला एक सायकल असते कंप्लीट, की ती जिवंत होते प्रोसेस, त्यानंतर डेथ होते त्याची प्रोसेसची. तर एक कंप्लीट सायकल असते. सो याला म्हणतो आपण टेम्पररी मेमरी. आणि दुसरी असते आपली नॉन व्होलाटाईल मेमरी, जसं आपलं SSD असेल किंवा HDD असेल, ज्यामध्ये डेटा परमनंटली आपण सेव्ह करतो. सो या 2 प्रकारच्या मेमरी असतात. तो ज्या वेळेस आपण आपला प्रोग्राम हा रन करतो, त्यावेळेस तो रन झाल्यानंतर तो प्रोग्राम किंवा तो डेटा स्टोअर होतो रॅममध्ये म्हणजेच व्होलाटाईल म्हणजेच टेम्पररी मेमरीमध्ये. सो ज्यावेळेस हा डेटा मेमरीमध्ये स्टोअर होतो, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल, की डेटा तर स्टोअर होतो मेमरीमध्ये, परंतु कशाच्या नावाने? कारण विचार करा, आता ह्याच एक्झाम्पलमध्ये नेम आहे सिद्धेश, एज आहे 21, सीजीपीए आहे 8.9 आणि पास किंवा फेल. तर हा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे आणि हा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपल्याला एका भांड्यात कुठेतरी स्टोअर करावा लागेल आणि त्या भांड्याला जे नाव देतो आपण, त्यालाच म्हणतो आपण व्हेरिएबल. म्हणजेच मेमरीमध्ये म्हणजेच रॅममध्ये आपण तो डेटा कशाच्या नावाने ठेवणार आहेत, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. चला आता आपण हा जो काही डेटा आहे, हा रॅममध्ये ठेवला बाय युझिंग व्हेरिएबल. जसं आता एज काय आहे 21 आहे. सो हा जो काही भांडं आहे एजचं,
याला आपण नाव दिलं 21, म्हणजेच याला आपण नाव दिलं एज, म्हणजे एज नावाच्या भांड्यामध्ये 21 हा इंटिजर टाईपचा डेटा आपण स्टोअर केला. त्यानंतर सेकंड म्हणजेच नेम नावाचं भांड. ह्या नेम नावाच्या भांड्यामध्ये आपण डेटा स्टोअर केला सिद्धेश, ही एक स्ट्रिंग आहे. त्यानंतर सीजीपीए नावाच्या भांड्यामध्ये आपण 8.9 हा डेटा स्टोअर केला. म्हणजेच एखादं व्हेरिएबलचं नाव, म्हणजेच एखाद्या भांड्याचं नाव ज्यामध्ये आपण तो डेटा स्टोअर करतो त्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो. आता येऊयात नेक्स्ट पार्टकडे, आणि ते म्हणजे मित्रांनो, कुठलं व्हेरिएबल कोणत्या टाईपचं आहे. कुठलं व्हेरिएबल कोणत्या टाईपचं म्हणजेच आता विचार करा, हा प्रत्येक टाईपचा डेटा हा वेगवेगळा आहे. आपण व्हेरिएबलला नाव तर वेगळे वेगळे दिले. सपोज आता इथं आपण नेम घेतलं होतं सिद्धेश. त्याचप्रमाणे जर मला अजून काही दुसरं घ्यायचं असेल पॅरामीटर, की माझ्या फ्रेंडचं नाव FRDNAME, माझ्या फ्रेंडचं नाव कुणी असेल XYZ. सो यामध्ये हा दोघं डेटा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे सेम, आणि या दोघांचं नाव आपल्याला वेगवेगळं, म्हणजेच व्हेरिएबलचे नाव आपल्याला रिपीट करू शकतो, परंतु डेटा टाईप त्यासाठी एक पर्टिक्युलर पाहिजे. जसं हा जो काही डेटा आहे, हा सिद्धेश हे जे काही नाव आहे हा स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे. त्यानंतर जे काही एज असेल हा इंटिजर टाईपचा डेटा आहे. त्यानंतर सीजीपीए हा एक फ्लोटिंग टाईपचा डेटा आहे, आणि ज्या टाईपचा डेटा असतो त्या टाईपचं भांडं असणं गरजेचं असतं, आणि त्याचमुळे डेटा टाईप्स पिक्चरमध्ये येतात. सो आपण आता तुम्हाला एक फ्लो तर समजला की हा आहे ऍक्च्युअल डेटा. त्यानंतर डेटा कुठे स्टोअर होतो, तर रॅम मध्ये, म्हणजेच टेम्पररी आपली वोलाटाईल मेमरी. डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काहीतरी भांडं लागतं, ज्या भांड्याला आपल्याला नाव द्यावं लागतं, तर त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल्स. आणि ते भांडं कुठल्या टाईपचं आहे याला म्हणतो आपण डेटा टाईप. आणि त्यानंतर लास्टला कॉन्स्टंट असतात, ज्यांची व्हॅल्यू फिक्स असते, जे कधीही बदलत नाही. तो आता आपण जरा इनडेप्थ समजून घेऊयात की व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात. ठीक आहे. व्हेरिएबल्स, तर मित्रांनो, व्हेरिएबल म्हणजेच मेमरी मधली एक स्टोरेज लोकेशन. उदाहरणार्थ आपली रॅमच. आपल्या रॅममध्ये खूप सारा डेटा असतो, जसं रिअल टाइम एक्झाम्पलमध्ये आपले फोल्डर्स असतील, म्युझिकचं फोल्डर असेल, आपले प्रोजेक्टचं फोल्डर असेल, किंवा आपल्या पर्सनल डॉक्युमेंटेशनचं फोल्डर असेल. तर त्या मेमरीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळं नाव दिलेलं असतं, कारण ते मेमरीमध्ये ऍक्च्युअली आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं की आपला डेटा ऍक्च्युअल कुठे स्टोअर आहे. आणि त्यामुळेच व्हेरिएबल म्हणजेच एक मेमरी मधली स्टोरेज लोकेशन, ज्यामध्ये आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करतो. सपोज आता एक्झाम्पल मध्ये आपण घेतलं होतं, एकदा बघूयात परत एकदा. सो यामध्ये आपण एज ह्या व्हेरिएबल मध्ये 21 हा डेटा स्टोअर केला. म्हणजेच एज या व्हेरिएबल मध्ये 21 हा डेटा स्टोअर केलेला आहे. तर एज हे कुठेतरी आपल्या रॅम वरती पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला असणार आहे, आणि म्हणून एक तो डेटा आपला कुठं आहे तर ते शोधलं जातं व्हेरिएबलच्या नावाने. त्यानंतर आपण बघूयात एज वगैरे बघितलं. आता यामध्ये आपण याला एका रिअल टाइम एक्झाम्पलशी मॅप करूयात, की सपोज आपण घरात राहतो. तर आपलं घर म्हणजे व्हेरिएबल, आणि त्या घरात जे कोणी आपले दीदी असेल, किंवा भाऊ असेल, बहीण असेल, मम्मी पप्पा असतील, तर ते जे राहतात ते आहेत ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे घर हे एक प्रकारचं व्हेरिएबल झालं, आणि त्यामध्ये जे लोक राहतात ती झाली ऍक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे ते पर्सन. तर यामध्ये आपण व्हेरिएबल नंतर त्याचं डिक्लेरेशन काय असतं ते एकदा बघूयात. सपोज आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, तर ते कसं केलं जातं, त्यानंतर त्याचं इनिशियलायझेशन काय असतं हे आपण बघणार आहोत. तर याचा आपण एक सिंटॅक्स बघूयात, जनरल सिंटॅक्स. ठीक आहे. तर आपण वरती बघितलं की याच्यामध्ये जावामध्ये आपल्याला एखादा डेटा जर आपल्याला घ्यायचा असेल इनपुट, तर त्याला आपल्याला व्हेरिएबलचं नाव, म्हणजे जे एक्झाम्पल मध्ये आपण घेतलं एज, आणि त्याला आपण असाइन करतो तो म्हणजे डेटा. जसं की इथं होतं 21. सो हा जो काही डेटा आहे, आपल्याला जर हा आपल्या ऍक्च्युअल व्हीएस कोड मध्ये लिहायचा असेल, आयडी मध्ये किंवा कुठेही टर्मिनलवरती, तर हा डेटा जावामध्ये आपण कसा इनपुट घेतला जातो, तर याला असतो एक सिंटॅक्स. तो सिंटॅक्स आपण एकदा समजून घेऊयात. तर एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचा आधी लिहावा लागतो डेटा टाईप.
त्यानंतर लिहावं लागतं व्हेरिएबलचं नाव आणि त्याला या पद्धतीचं व्हेरिएबल डिक्लेअर केला गेल्यानंतर त्याला आपण व्हॅल्यू असाइन करतो, ज्याला आपण इनिशियलायझेशन म्हणतो. तर ही जी स्टेप झाली ही झाली डिक्लेरेशनची. आणि जी इनिशियलायझेशनची स्टेप आहे ज्यामध्ये आपण लिहितो डेटा टाईप, त्यानंतर व्हेरिएबल आणि त्याला असाइन करतो तो म्हणजे ऍक्च्युअल डेटा. एक्झाम्पल आता जे आताच आपण घेतलं, सपोज डेटा टाईप आहे माझा इंटिजर टाईपचा. आता हा डेटा टाईप काय आहे याला आपण इन डिटेल खाली आपण बघूयात, पण आता कन्सिडर करूयात की डेटा टाईप आपला आहे इंटिजर टाईपचा. व्हेरिएबलचं नाव घेतलं आपण नेम आणि ठीक आहे, इंटिजर टाईपचा डेटा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण रोल नंबर घेऊयात. इंटिजर टाईपचा डेटा आहे, व्हेरिएबलचं नाव घेतलं आपण रोल नंबर आणि माझा रोल नंबर कन्सिडर करा 45, रोहित शर्माचा जर्सी नंबर. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दिस हे बघा, इंटिजर टाईपचा हा झाला डेटा टाईप, त्यानंतर रोल नंबर हे झालं व्हेरिएबल आणि 45 हा झाला आपला ऍक्च्युअल डेटा. तर ह्या पद्धतीचं आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि त्यानंतर त्याला इनिशियलाइज करतो. ठीक आहे. सो यामध्ये आता व्हेरिएबल्स तर आपल्या लक्षात आले की व्हेरिएबल्समध्ये आपण एखादा डेटा स्टोअर करतो किंवा जो आपल्या मेमरी लोकेशनमध्ये जे व्हेरिएबल स्टोअर केलेलं असतं. आता येऊयात की डेटा टाइप्स म्हणजे काय. तर मित्रांनो, डेटा टाइप समजून घेताना एक गोष्ट कन्सिडर करा की आपण जो काही डेटा आपण इनपुट घेतो त्याला पर्टिक्युलर भांड असतं. फॉर एक्झाम्पल, एक बढिया एक्झाम्पल घेऊ आपण. आत्ताच झालेला धोंड्याचा महिना, बरोबर, ज्यामध्ये ते जावयांना वगैरे घरी बोलवलं जातं. कुठे? मुलीकडे. त्यांची म्हणजे मुलगी आणि जावई हे मुलीच्या घरी जाऊन तिथं धोंडा सेलिब्रेट करतात. तर सपोज आता कुणीतरी XYZ पर्सन किंवा मीच कन्सिडर करा, आता मी माझं कोणीतरी असेल सोबत, आम्ही दोघं गेलो त्यांच्या घरी, म्हणजेच सासरवाडीला. ठीक आहे, माझं लग्न झालेलं नाहीये त्यामुळे असो, पण मी ट्राय करतो सांगण्याचा. जेव्हा होईल त्यावेळेस त्याला अजून चांगल्या वेने एक्सप्लेन करेल. सो ज्या वेळेस मी त्यांच्या घरी गेलो सासरवाडीला माझ्या, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, तर गेल्यानंतर आधी मला पाणी देतील ते, बरोबर. तर पाणी देताना ते मला काय करणार आहे, एका ट्रेमध्ये ग्लास ठेवतील आणि ते पाणी त्या ग्लासमध्ये आम्हाला देतील. तर विचार करा, त्यांनी पाण्यासाठी ग्लासच का यूज केला. तुम्ही म्हणणार की हा, कारण पाणी हे ग्लासमध्येच योग्य असतं. का? पाणी आपण ट्रँकरमध्ये पण देऊ शकतो ना, पाणी आपण बादलीमध्ये पण देऊ शकतो ना. जर असं झालं असतं की आम्ही घरी गेलो आणि आम्हाला प्यायला पाणी त्यांनी बादलीमध्ये दिलं, परत त्यांच्या घरी मी गेलोच नसतो, बरोबर. म्हणजेच काय, तर ज्या पद्धतीचा डेटा आपण त्याच्यामध्ये, ज्या पद्धतीचा डेटा योग्य भांड्यात स्टोअर करणं गरजेचं असतं. आणि म्हणून प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचा डेटा असेल त्याच पद्धतीचं भांडं लावणं तितकंच गरजेचं असतं, सो दॅट तो डेटा त्या भांड्याला कम्पॅटेबल असणार आहे. आता अजून त्याच्या पुढचीच एक स्टेप, की सपोज पाणी वगैरे पिलं गेलं, त्यानंतर झाली आपली जेवणाची वेळ. तर जेवणामध्ये आमच्या भागात मोस्टली असतं की पुरणपोळी, रस, त्यानंतर रस्सई भात, ज्याला लोक सारभात म्हणतात, त्यानंतर कुरडई, पापड, भजे या प्रकारचे आयटम्स असतात. तर ज्यावेळेस आपल्याला ताट येतं त्यावेळेस असं कधी होतं का रे, की जी काही पुरणपोळी असेल ती ताटलीत ठेवली जाते, जो काही आंब्याचा रस असेल तो ताटामध्ये मोकळा ठेवलेला असतो, कुरडईला वाटीमध्ये ठेवलं जातं. असलं नाही करत. आपण काय करतो, जो काही आंब्याचा रस असेल तो ठेवतो ताटलीमध्ये, जो काही रस्सई भातचा हे असेल त्याला आपण वाटीमध्ये ठेवतो, जो काही भात असेल तो ताटामध्ये सेपरेटली ठेवतो. त्याचप्रमाणे जी काही कुरडई असेल, पापड असेल, हे आपण सेपरेटली ठेवतो. म्हणजेच ज्या प्रकारचा डेटा असेल, लिक्विड टाईपचा डेटा असल्यामुळे त्याला आपण एक भांड यूज केलं. जर असं नसतं केलं तर काय झालं असतं, आपला डेटा लॉस झाला असता. म्हणजेच काय, जो काही रस आणि रस्सई हे दोघं एकत्र झाल्यावरचं कॉम्बिनेशन म्हणजे परत आपण त्यांच्या घरी परत जायलाच नको, बरोबर. तर यामध्ये एक्झॅक्टली काय झालं, की ज्या टाईपचा डेटा होता त्या टाईपचा आपण भांड यूज केलं. रसईसाठी वाटी, रससाठी ताटली, होल ताटामध्ये आपण पुरणपोळी, भजे वगैरे या गोष्टी ठेवल्या. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक्झॅक्टली सेम होतं. म्हणजेच काय, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो.
जसं आपला नंबर फॉर्मचा असेल जो काही इंटिजरमध्ये असतो, त्यानंतर फ्लोटिंग टाईपचा असेल ज्यामध्ये रॅशनल नंबर्स असतात, पॉइंट मधले नंबर्स ते वाले, त्यानंतर कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग जसं की ABCD सिद्धेश, तर हा डेटा कॅरेक्टर टाईपचा झाला. त्यानंतर येतो बुलियन टाईपचा डेटा ज्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स 0 किंवा 1 आपण स्टोअर करतो. तर हा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असल्यामुळे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा प्रत्येकाला भांडं वेगवेगळं यूज करणं गरजेचं असतं आणि याचमुळे डेटा टाइप्स पिक्चरमध्ये आलेत. आता आपण एक्झाम्पलमध्ये बघूयात की जसं लास्ट याच्यामध्ये बघितलं आपण की एजसाठी आपण म्हणजेच 21 ह्या डेटासाठी आपण एज हा व्हेरिएबल तर यूज केला, परंतु त्यासाठी कुठल्या प्रकारचं भांडं परफेक्ट आहे, तर एज ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे आणि म्हणून इंट एज इक्वल्स टू 21 ह्या टाईपचं आपल्याला डिक्लेरेशन करावं लागेल. इंट एज इक्वल्स टू 21 का रे? कारण हा जो काही डेटा आहे हा इंटिजर टाईपचा डेटा असल्यामुळे जसा आपण आंब्याचा रस हा ताटलीत ठेवला त्याचप्रमाणे 21 ही व्हॅल्यू इंटिजरसाठी कम्पॅटेबल आहे कारण तो डेटा त्या टाईपचा आहे. घेऊयात पुढचं एक्झाम्पल स्ट्रिंगचं किंवा आपण कॅरेक्टरचं घेऊया. तर कॅर डिव्हिजन इज इक्वल्स टू ए. सपोज मी ए डिव्हिजन मध्ये आहे, तर हा जो काही डेटा आहे हा कॅरेक्टर टाईपचा असल्यामुळे ह्या डेटाला आपण कॅरेक्टरच्या डेटा टाईपमध्ये स्टोअर केलं, म्हणजेच डेटा ज्या प्रकारचा असेल त्या प्रकारच्या भांड्यात स्टोअर करणं गरजेचं असतं आणि याचमुळे डेटा टाईप्स पिक्चरमध्ये आलेत. सो यामध्ये आपण आता क्लासिफिकेशन ऑफ डेटा टाइप्स बघूयात की त्याचे किती प्रकार असतात, कोणत्या याच्यामध्ये कॅटेगराईज होतात, कारण प्रत्येक याच्यामध्ये व्हेरियस टाईपचा डेटा असतो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आणि म्हणून त्याला त्यात योग्य प्रकारचा डेटा योग्य भांड्यात स्टोअर केला तर पुढे आपल्याला ऑप्टिमायझेशनसाठी किंवा मेमरी मॅनेजमेंटसाठी किंवा पुढे डेटा पुढे ज्या ज्या गोष्टींसाठी यूज होणार असेल त्यांसाठी गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळेच डेटाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये स्टोअर करणं तितकंच गरजेचं असतं प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. सो आपण एकदा क्लासिफिकेशन ऑफ डेटा टाइप्स बघूयात. हे बघा, आता हे आहे जावाच्या डेटा टाइपचं युनिव्हर्स. म्हणजेच जावामध्ये जितके पण डेटा टाइप्स असतील ते पूर्ण यांच्यामध्येच इन्क्लूड आहेत. जसं की जावामध्ये मेनली टू टाईपचे डेटा टाइप्सचे मेनली टू टाइप्स असतात. एक म्हणजे प्रिमिटिव्ह आणि दुसरा म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे काय, तर अशा प्रकारचा डेटा टाइप ज्याला आपण एक सिंगल व्हॅल्यू त्याला असाइन करतो, म्हणजे ज्यामध्ये आपण सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतो. सपोज कुठली तरी एकच व्हॅल्यू, सपोज आता माझं एज असेल तर एज आहे 21, तर आपण ते 21 त्या भांड्यात स्टोअर करू शकतो. मी असं नाही करू शकत की माझ्या फॅमिलीत जेवढे पण मेंबर्स असतील, माझे आई वडील असतील किंवा भाऊ बहीण मी असेल, तर सगळ्यांचे डेटा आपल्याला स्टोअर करण्यासाठी प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचं व्हेरिएबल घ्यावं लागेल. म्हणजेच प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे अशा प्रकारचे डेटा टाइप्स ज्यामध्ये आपण एक सिंगल व्हॅल्यू आपण स्टोअर करतो आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स ज्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो वेगवेगळ्या प्रकारचे. जसं असेल आता फॉर एक्झाम्पल नॉन प्रिमिटिव्ह मध्ये आपल्याला आपल्या फॅमिलीमधले सगळ्यांचे नाव लिहायचे. सपोज आता मी आहे, त्यानंतर माझा लहान भाऊ असेल, त्यानंतर माझे आई वडील असतील. तर हे झाले आमच्या फॅमिलीमधल्या मेंबर्सची नावं. तर यामध्ये आपण मल्टिपल डेटा स्टोअर केला. सो याला आपण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये कन्सिडर करतो. तर आता आपण शिकणार आहोत प्रिमिटिव्ह, ज्यामध्ये सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतो. तो कदाचित नंबर असेल किंवा तो एखादा कॅरेक्टर असेल किंवा ते एखादा फ्लॅग असेल, बुलियन ट्रू ऑर फॉल्स किंवा कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टर असेल या पद्धतीचा. सो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स बेसिकली दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड होतो आणि ते म्हणजे काय, एक म्हणजे न्यूमरिक टाईपचा डेटा टाईप आणि दुसरा म्हणजे नॉन न्यूमरिक. हे बघा आता
हा आहे न्यूमरिक टाईपचा आणि दुसरा जो काय आहे तो नॉन न्यूमरिक टाईपचा. नावातच अर्थ दिसतोय. न्यूमरिक म्हणजेच अशा प्रकारचा डेटा टाईप ज्यामध्ये नंबर्स इन्क्लूड असतात, इंटिजर नंबर्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे, फ्रॉम निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग झिरो. सो यामध्ये न्यूमरिक आणि नॉन न्यूमरिक, आणि नॉन न्यूमरिक मध्ये येतात ते म्हणजे कॅरेक्टर्स असतील किंवा स्ट्रिंग असतील किंवा बुलियन असतील. सो ह्या पद्धतीचा डेटा. तर यामध्ये आपण आता आधी इनिशियली इंटिजर टाईपचे डेटा टाइप्स म्हणजेच इंटिजर टाईपचे, त्यानंतर फ्लोटिंग पॉईंट टाईपचे डेटा टाइप्स आणि त्यानंतर नॉन न्यूमरिक मधले कॅर आणि बुलियन हे समजून घेऊयात. आता हे नॉन प्रिमिटिव्ह काय आहेत हे आपण पुढे बघूयात. सेपरेट टॉपिक्स असेल त्यांचा, जसं की स्ट्रिंग असेल, ॲरे असेल किंवा क्लास असेल, तर या प्रत्येक टॉपिकचा सेपरेट लेक्चर असणार आहे. तर आता आपण बघूयात प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, म्हणजेच ज्यामध्ये आपण सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतो. ठीक आहे. तर आधी आपण पहिल्यांदा समजून घेऊयात प्रिमिटिव्ह मध्ये इंटिजर टाईपचे. आता हे बघा, 3 ते 4 कॅटेगरीज पडल्या इंटिजर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये. एक म्हणजे काय, डेटा असतो इंटिजर टाईपचा. त्यानंतर दुसरा डेटा असतो तो म्हणजे फ्लोटिंग टाईपचा, ज्यामध्ये आपण रॅशनल नंबर यूज करतो, पॉइंट मधले नंबर ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर थर्ड येतं आणि ते म्हणजे कॅरेक्टर टाईपचा डेटा टाईप, कॅर. आणि फोर्थ म्हणजेच बुलियन. बुलियन म्हणजेच ट्रू ऑर फॉल्स, एक फ्लॅग असतो ज्याला आपण 0 आणि 1 सुद्धा बोलतो, की इधर चालू और बंद. जसं बायनरी नंबरमध्ये 0 आणि 1 असतो त्याच टाईपचं. तर आता ह्या इंटिजरमध्ये एकूण 4 पार्ट्स पडतात. ते म्हणजे काय, बाईट, शॉर्ट, त्यानंतर इंट आणि फोर्थ म्हणजेच लॉंग. आता तुम्ही म्हणाल की दादा ठीक आहे ना, डेटा न्यूमरिक टाईपचा आला तर आपण इंटिजर मध्ये स्टोअर केला, मग त्याच्यामध्ये हे बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग हे का पिक्चर मध्ये आणले? तर मित्रांनो विचार करा, आपण पाणी असतं बरोबर, पाणी तर एक प्रकारचा डेटाच आहे ना, परंतु पाण्याला आपण कधी कधी ग्लासमध्ये आणतो जेव्हा आपल्याला पाहुण्यांना द्यायचं असेल पाणी. जर आपल्याला आपल्या सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये टाकी खाली झाली तर आपण टँकर मागवतो. त्यानंतर सपोज आपल्याला घरामध्ये पाणी आणायचं असेल बाहेरून तर आपण बाईकवरती एक ड्रम घेऊन येतो, किंवा आपण आपल्या ग्रुपमध्ये बसलो त्यावेळेस आपण मग मध्ये पाणी आणतो सो दॅट सगळे लोक पिऊ शकतात. म्हणजेच काय, डेटा एकच प्रकारचा आहे, पाणी हे एकच प्रकारचं आहे, परंतु जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीचं आपण पाणी स्टोअर करायलाच भांडं वापरतो. मित्रांनो, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक्झॅक्टली हेच होतं. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा पाणी हे कुठल्या टाईपचं, म्हणजेच आपला डेटा कुठल्या टाईपचा आहे, हा भले तो असेल इंटिजर कॅटेगरीचा, म्हणजेच तो 1 2 3 4 ह्या टाईपचा असेल, परंतु त्याला सुद्धा रेंज असतात आणि त्यामुळेच इंटिजर हा डेटा टाईप सुद्धा मल्टिपल याच्यामध्ये कॅटेगराईज झाला आहे, जसं की बाईट असेल, शॉर्ट असेल, हिंट असेल आणि लॉंग असेल. आता तुम्ही म्हणाल अच्छा ठीक आहे, समजलं आम्हाला की इंटिजर डेटा टाईप मध्ये सुद्धा एक साईज असते, त्या साईजच्या बाहेर गेला तर आपल्याला पुढचा डेटा टाईप यूज करावा लागतो. तर हे बाईट, शॉर्ट आणि इंट आणि लॉंग, तर इंटिजर डेटा सुद्धा यामध्ये कुठल्या टाईपचा आपल्याला स्टोअर करावा लागेल? तर हे बघा, एक आता बघूयात आपण. तर ज्या वेळेस आपल्या डेटाची रेंज ही -128 टू +127 असेल त्यावेळेस आपण बाईट हा डेटा टाईप यूज करतो. आता मोस्टली ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग करता त्यावेळेस तुमचं कसं असतं की हा डेटा स्टोअर करायचा आहे आपल्याला, इंटिजर टाईपचा आहे तर आपण इंटिजर टाईपचा, म्हणजेच तुम्ही सिम्पली लिहून जातात की सपोज असेल की इंट एक्स इक्वल्स टू 31. तुम्ही म्हणाल की हा दादा इंटिजर टाईपचा व्हॅल्यू आहे. पुढची एखादी व्हॅल्यू असेल की सपोज इंट वाय इज इक्वल्स टू 100. परंतु मित्रांनो, यामुळे आपली मेमरी वाया जाते आणि जावा ह्याच गोष्टीला बीट करतो, कारण जावाचं मेमरी मॅनेजमेंट नेक्स्ट लेवल सुपर्ब आहे. आता हे का बोलतोय मेमरी मॅनेजमेंट नेक्स्ट लेवल सुपर्ब? कारण आता जर आपला डेटा हा बाईट टाईपचा असेल तर त्याची रेंज असते -128 टू +127. म्हणजेच आता विचार करा, आता शॉर्टची पण रेंज तुम्हाला सांगतो. तर शॉर्टची रेंज असते -32,768 टू +32,767. ही झाली शॉर्टची रेंज.
आता ज्या वेळेस आपण डेटा स्टोअर करू तर तुम्ही ऍक्च्युअल ज्यावेळेस कंपनीमध्ये काम कराल तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की जर आपल्या डेटाची रेंज जर असेल फक्त -128 टू +127 असेल तर आपण त्या ठिकाणी बाईट हा डेटा टाईप यूज केला पाहिजे इन्स्टेड ऑफ इंट. इव्हन तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पण ह्या गोष्टी करू शकतात. इंटरव्ह्यूवरने जर विचारलं की का रे बाबा तू यामध्ये इंट का नाही यूज केलं, यामध्ये बाईट का यूज केलं, तर तुम्ही इंटरव्ह्यूअरला सांगू शकता की सर कारण मेमरी मॅनेजमेंटसाठी इंटिजरची साईज जरा मोठी असते परंतु तेवढ्या साईजची आपल्याला गरज नाहीये आणि म्हणून मेमरी कमी लागावी त्याचसाठी किंवा ऑप्टिमायझेशनच्या पर्स्पेक्टिव्हने मी बाईट ह्या टाईपचा डेटा टाईप यूज केला आहे इन्स्टेड ऑफ इंट. ठीक आहे. तर आता बाईटची रेंज समजली तुम्हाला, शॉर्टची रेंज समजली, त्यानंतर इंटिजरची त्यापेक्षा जरा मोठी असते आणि लॉंग तर जरा जास्तच मोठी असते, काहीतरी ट्रिलियन मध्ये असेल मे बी तो नंबर असो. तर आता आपण एक्झॅक्टली समजून घेऊया की बाईट ह्या डेटा टाईपमध्ये जर आपण याच्या बाहेरच्या रेंजचा डेटा जर टाकला आपण एंटर केला, सपोज मी केलं की आपल्या व्हीएस कोडमध्ये बाईट एक्स इक्वल्स टू मी जर एंटर केलं 132 तर कंपायलर एरर फेकेल. कंपायलर म्हणेल की तुझा हा जो काही डेटा आहे हा माझ्या भांड्यात बसत नाहीये कारण माझ्या भांड्याची साईज ही जरा छोटी आहे ऍज कम्पेअर टू तू जो डेटा एंटर केलाय तो, आणि यामुळे डेटा लॉस होण्याची पॉसिबिलिटी असते आणि म्हणूनच कंपायलर आपल्याला धाडकन एरर फेकतो की आपला डेटा वाया जाऊ शकतो असं. तर त्याआधी आपण आता तुम्हाला इंटिजर, त्यानंतर तुम्हाला बाईट, त्यानंतर शॉर्ट, इंट आणि लॉंग हे 4 तर समजले जे की इंटिजरच्या कॅटेगरीमध्ये असतात. परंतु एक कॉन्सेप्ट आपण एकदा समजून घेऊयात. आता तुम्ही आपला मोबाईल वगैरे यूज करतात तर मोबाईलची स्टोरेज असते जीबी मध्ये असते, कोणाची असते 256 GB, कोणाची असते 64 GB, 128 GB या प्रकारचा. तर मेमरीमध्ये सुद्धा एक साईज अलोकेट केलेली असते आणि अकॉर्डिंग टू साईज ते डिव्हाइसेस असतात. तर यामध्ये सगळ्यात छोटी बाईट, सगळ्यात छोटी मेमरी आणि ती म्हणजे असते बाईट. आता आपण एकदा समजून घेऊयात की ह्या बाईटमध्ये किती डेटा स्टोअर होतो, त्यानंतर शॉर्टमध्ये किती होतो, इंटमध्ये आणि लॉंगमध्ये किती. तर एक कॉन्सेप्ट समजून घेऊयात त्यामध्ये. आता 1 बाईट म्हणजेच 8 बिट्स. तर 1 किलोबाइट्स म्हणजेच 1 KB इज इक्वल्स टू असतं 1024 बाईट्स. त्यानंतर किलोबाईट पेक्षा मोठी आणि ती म्हणजेच MB म्हणजेच 1 MB मेगाबाईट म्हणजेच 1024 किलोबाईट. त्याच्यानंतर पुढची साईज आणि MB नंतर येते GB. सो 1 GB म्हणजेच 1 गिगाबाईट म्हणजेच 1024 MB. ठीक आहे. आता GB नंतर येते TB. 1 TB म्हणजेच यामध्ये 1 TB म्हणजेच 1024 GB. त्याच्यानंतर ही पुढची साईज असते आणि ती म्हणजे PB, पेटाबाईट. सो 1 पेटाबाईट म्हणजेच 1024 TB, टेराबाईट ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर पुढची येते आणि ती म्हणजेच 1 एक्साबाईट आणि 1 एक्साबाईट म्हणजेच 1024 PB. त्यानंतरही पुढच्या असतात मेमरीचे साईजेस, जसं असेल झेटाबाईट, 1 ZB म्हणजेच 1024 एक्साबाईट. त्यानंतर असतो योटाबाईट, 1 YB इज इक्वल्स टू 1024 ZB. तर आता हे सगळे डेटा टाइप्स काय आहेत, एवढं बाईट, नंतर किलोबाईट्स, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट, एक्झाबाईट, हे सगळे आहेत डेटाचे रेंजेस म्हणजे साईज. आपल्या रॅमवरती एखादा डेटा आपण स्टोअर करतो तर त्याची साईज किती असणार आहे. तर मेमरीमध्ये ह्या टाईपचं आपण रिअल टाइम एक्झाम्पलमध्ये आपण बघतो की आपल्या नेटवर्कचा स्पीड जो असतो KB मध्ये आणि MB मध्ये असतो मोस्टली. जर लईच चांगलं असेल तर GB मध्ये ऑलमोस्ट नसतो, पण ठीक आहे 1024 MB वगैरे किंवा ह्या टाईपचा स्पीड आपला असतो.
सो यामध्ये असतात वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज लोकेशन. तर आपला डेटा टाईपची साईज किती असणार आहे त्या अकॉर्डिंग आपण त्या डेटाला स्टोअर करतो. ठीक आहे. तर आपण यामध्ये बघितलं की इंटिजर टाईपच्या डेटा टाईप्समध्ये बाईटची रेंज असते एवढी, म्हणजेच -128 टू +127. त्यानंतर शॉर्ट, त्यानंतर इंट आणि त्यानंतर लाँग. आता हे जे काही डेटा टाइप्स आहेत हे मी तुम्हाला योग्य सांगितले का? कारण याच्या बाहेरचा जर डेटा आपण टाकला तर डेटा वेस्ट होऊ शकतो का? कंपायलर एरर फेकतो की नाही? या सगळ्या गोष्टी आपण रिअल प्रॅक्टिकल कोड करून एकदा बघूयात. ठीक आहे, ओके. आपण एलएस केलं. आता आपण आहोत बाहेर. आपल्याला जायचं आहे डेस्कटॉपमध्ये. त्यामध्ये एकदा आपण डेस्कटॉपमधल्या फोल्डरची नाव आहे. ओके. डेस्कटॉपमध्ये आहे वर्कस्पेस. सीडी वर्कस्पेस केलं कारण आपल्याला त्या डिरेक्टरीमध्ये जायचं आहे. सीडी वर्कस्पेस करून एंटर केलं. आता आपण आलो वर्कस्पेस या डिरेक्टरीमध्ये. आता एलएस केलं. आता इथे दिसतं आपल्याला ड्रीम टू डेव्ह. सो सीडी ड्रीम टू डेव्ह. ओके, एंटर. एलएस. त्यामध्ये जावा 2026. ओके, एंटर केलं आणि लिस्ट केलं. आता आपलं सुरू आहे करंट लेक्चर 5. सो आपण जाऊयात लेक्चर 5 मध्ये आणि एंटर करूयात. आता आपण आलो लेक्चर 5 मध्ये, ज्यामध्ये हे प्रोग्राम दिसतील आपल्याला. तर आपल्याला आजच्या याच्यामध्ये आता आपण बाईटचा प्रोग्राम रन करून बघू की ऍक्च्युली तो डेटा टाइप्समध्ये एक्झॅक्टली बसतो की नाही. सो आपण एकदा प्रोग्राम रन करूयात. सो विम हा एडिटर आहे. प्रोग्राम 7 डॉट जावा. ओके. तर यामध्ये आता आपण लिहू क्लास प्रोग्राम 7 पब्लिक स्टॅटिक void main स्ट्रिंगचा ॲरे args. आणि आता आपण डिक्लेअर करूयात. जरा साईज इन्क्रीज करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. आता स्ट्रिंगचा ॲरे args. आता हे args जे लिहिलंय हे सुद्धा बरोबर आहे, कारण व्हेरिएबलचं नाव आपण काही पण देऊ शकतो. परंतु कंपनीचे काही प्रोटोकॉल्स असतात त्याच्या अकॉर्डिंग, किंवा स्टँडर्ड म्हणतो आपण, कंपनीच्या स्टँडर्ड नॉर्म्सच्या अकॉर्डिंग इथं args लिहिणं सुटेबल असतं. कारण पुढच्या डेव्हलपरला पण ते इझी गेलं पाहिजे. सपोज ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये आपला पिरियड संपतो आणि आपण दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला जातो, त्यावेळेस ऍट दी एंड आपल्याला केटी म्हणजेच नॉलेज ट्रान्सफर द्यावं लागतं. म्हणजेच आपला जो काही प्रोजेक्ट असेल त्यावर दुसरा नवीन कुणीतरी डेव्हलपर येऊन त्याच्यावरती वर्क करणार आहे. तर त्या डेव्हलपरला ते कोड रिडेबल असायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला कंपनीचे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल्स किंवा नॉर्म्स फॉलो करावे लागतात. तर त्यामुळे आपण इथं असं या पद्धतीचं सिंटॅक्स लिहितो. असो, तर यामध्ये आपण बघितलं होतं की बाईट. आता एक काम करूया, आपण बाईट मध्ये डेटा स्टोअर करूयात. बाईट ए इज इक्वल्स टू डेटा देऊयात 20 आणि आता याला प्रिंट करूयात. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाईटची रेंज किती आहे? -128 टू +127. आता हा जो काही 20 हा जो काही डेटा आहे हा त्या रेंजच्या आतमध्ये आहे. म्हणजेच आपला कोड हा सक्सेसफुली कंपाईल आणि त्यानंतर रन पण व्हायला पाहिजे, बरोबर? तर तो होतो की नाही आपण एकदा चेक करूया. जावा सी प्रोग्राम 7 डॉट जावा. काय वाटतं, आपण आता सगळीकडेच लोक इंटिजर हा यूज करतात, इंट हा डेटा टाईप यूज करतात मोस्टली, कारण लोकांना तेवढंच माहिती असतं. परंतु प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटा टाईप सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात, इंटिजर कॅटेगरीमध्ये सुद्धा. तर यामध्ये असतो बाईट, त्यानंतर असतो शॉर्ट, लॉंग, त्यानंतर असतो इंट. तर यामध्ये आपण हा बाईट हा जो काही डेटा टाईप यूज करून जो कोड केलाय त्याला आपण कंपाईल करूयात. ठीक आहे, झाला कंपाईल. आता आपल्याला याची एक डॉट क्लास फाईल मिळालेली असेल. आता आपण एलएस करून ती चेक करूयात. ठीक आहे, बघा प्रोग्राम 7 डॉट क्लास फाईल बनली. म्हणजेच आपण डेटा जो बाईट या भांड्यात स्टोअर केलाय तो सक्सेसफुली स्टोअर झालाय. त्याला आपण आता रन करूयात. सो जावा
आणि क्लासचं नाव प्रोग्राम 7 करतो एंटर. ओके, आला आपलं आउटपुट 20, कारण त्यासाठी आपण लाईन दिली होती सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल 20. आता एक काम करूयात, आपण जी बाईटची रेंज आहे त्याच्या बाहेरचा डेटा त्याच्यामध्ये आपण इनपुट म्हणजे एंटर करून बघूयात काय होतं बरं. सो आता बाईट व्हेरिएबलचं नाव तेच टू. आता त्याची रेंज किती असते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाईटची रेंज असते -128 टू +127. आता एक काम करूयात, आपण 127च्या बाहेरची व्हॅल्यू एक्झॅक्टली म्हणजेच आपण 128 टाकून बघूया. ठीक आहे, आता आपण कंपाईल करूयात याला. जावा सी प्रोग्राम 7 डॉट जावा. काय वाटतं, कंपायलर एरर फेकेल? हे बघा, आता हा जो काही डेटा आपण ठेवतोय हा त्या रेंजच्या बाहेर चाललाय. कशाच्या? बाईटच्या. म्हणजे जेवढी बाईटच्या भांड्याची साईज आहे त्यापेक्षा बाहेरचा डेटा आपण त्याच्यामध्ये टाकतोय, आणि म्हणून कंपायलरने एरर फेकला पाहिजे. नाहीतर मग आपण जे शिकलोय ते कदाचित चुकीचं असणार आहे. तर याचा एकदा प्रूफ बघूयात. करू कंपाईल. ठीक आहे, आधीच सांगून देतो, कंपायलर याला एरर फेकणार आहे. आणि एरर काय फेकेल? इनकम्पॅटिबल टाईप, पॉसिबल लुझी कन्व्हर्जन. म्हणजेच आपला डेटा लॉस होणार आहे. हे बघा, एकदा चेक करूयात. कंपायलरने एरर फेकला. काय? इनकम्पॅटिबल टाइप्स, पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम इंट टू बाईट. म्हणजेच हा जो काही डेटा आपण स्टोअर करतोय हा त्याच्या ऍक्च्युअल भांड्यापेक्षा मोठा आहे, आणि त्यामुळे त्याचं तुझं जे काही डेटा आहे तो वाया जाऊ शकतो, आणि यामुळेच तू यासाठी मोठा डेटा यूज केला पाहिजे, अदरवाईज कंपायलर एरर फेकतो. ठीक आहे, आता आपण एक काम करूयात. 128 आता एरर फेकली, आपल्याला समजलं. 127 चालतो का चेक करूयात आपण. 127 एंटर केला. आता रेंज काय होती आपली? -128 टू 128 टू 127. ठीक आहे, 127 एंटर केला. कंपाईल करूयात आणि रन करूया त्याला. चालतो की नाही? 127 चालला. आता आपण एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू पण देऊन बघूयात ती चालते की नाही. बाईट बी इज इक्वल्स टू आपण देऊ -32 देऊ. ठीक आहे, याला करू कंपाईल. काय वाटतं, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, चालेल बाईटमध्ये? कारण तो त्याच्या रेंजच्या आतमध्ये, रेंजच्या बाहेर नाहीये, त्याच्यामुळे चालायलाच पाहिजे. जशी आपण कॉन्सेप्ट अंडरस्टँड केली आहे. एंटर केलं, कोड खणखणीत चाललाय. त्याला आपण आता रन करूयात. ठीक आहे, आलं -32. आता एक लास्टचा बाईटचा ट्राय करूयात, आणि तो म्हणजे काय? बाईटची रेंज किती होती? -128 टू +127. सो -128 सगळ्यात काठावरची व्हॅल्यू आपण एंटर करूया, सगळ्यात आधीची. -128 आउटपुट आलं. म्हणजेच आपण जे कॉन्सेप्ट शिकलो की बाईटची रेंज ही -128 पासून +127 पर्यंत आहे, हे अगदी बरोबर शिकलो. आत्ता येऊयात आपण त्याच्या पुढचा टाईप, म्हणजेच काय? शॉर्ट, जो बाईटपेक्षा थोडासा मोठा आहे, ज्याची रेंज किती आहे? -32,768 टू +32,768. आता याच्या बाहेरचा डेटा जर आपण याच्यामध्ये टाकला तर सेम इनकम्पॅटिबलची एरर येणार आहे आपल्याला. चला आपण चेक करूयात. ठीक आहे, आता बाईटचं तर झालंय. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये घेऊयात आपण. आता पुढचा डेटा टाईप घेऊयात शॉर्ट. आता शॉर्ट बी इज इक्वल्स टू करूयात एंटर 1000. आता हा जो काही शॉर्ट बीची जी व्हॅल्यू आहे ही त्याच्या रेंजमध्ये आहे का रे? शॉर्टची व्हॅल्यू तर आहे, म्हणजेच कमी चालते. आता ही त्याच्या रेंजमध्ये आहे, -32,768 टू +32,767. ह्या रेंजमध्ये 1000 ही व्हॅल्यू आलेली आहे, आणि म्हणून आपला कोड हा चालायला पाहिजे, बरोबर? तर एकदा बघूयात आता. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल बी. म्हणजे आपण आता या शॉर्ट ह्या डेटा टाईपमध्ये जो काही बी व्हेरिएबल आहे, ह्या बी व्हेरिएबलला आपण आपल्या टर्मिनलला प्रिंट करतोय, आणि त्यासाठीची लाईन असते सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल बी. एकदा आपण आपल्या कोडला रन करूयात. ठीक आहे, कंपाईल केला, कंपाईल सक्सेसफुली झाला. त्यानंतर रन केला, आला 1000. म्हणजेच जी शॉर्टची रेंज आहे त्याप्रमाणे चालला.
आता आपल्या अंगात परत किडे. आपण एक काम करूयात आता याला. शॉर्टच्या रेंजच्या बाहेरची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये इनपुट एंटर करून बघूयात. ठीक आहे. आता रेंज किती होती? 32,767 पर्यंत. ठीक आहे, मी एक काम करतो, 32,768 हा एंटर करतो. आता जी कॉन्सेप्ट चालली आहे त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करतोय. जर याच्या बाहेर काहीतरी आलं तर मग आपण जी कॉन्सेप्ट शिकलोय त्याच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असणार आहे हे आपल्याला समजेल. तर आपण व्हॅल्यू एंटर करू 32,768. चालायला पाहिजे कारण तिथे शॉर्टच्या रेंजमध्ये आहे. ठीक आहे, शॉर्ट बी इज इक्वल्स टू 32,768 767 सॉरी. आता ही त्याच्या रेंजमध्ये आहे म्हणून चालायला पाहिजे. कोड कंपाईल करू. चालेल? ठीक आहे, ठीक आहे. सक्सेसफुली कंपाईल झाला आणि रन करूयात आता. 32,767. आता एक काम करूयात, याच्या रेंजची बाहेरची व्हॅल्यू जी आहे 32,768, एक व्हॅल्यू आपण एक्स्ट्रा देऊन बघूयात, बघू चालतं की नाही. ठीक आहे. आता 767 ऐवजी 768 एंटर केलं आणि आता कंपाईल करतोय. विचार करा, हा डेटा जो आहे हा शॉर्टच्या रेंजच्या बाहेरचा आहे, म्हणजे शॉर्टचं जे भांडं आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचा डेटा आपण टाकून राहिलोय आणि कंपायलरने एरर फेकला पाहिजे. काय की इनकम्पॅटेबल डेटा टाईप, पॉसिबल लुझी कन्व्हर्जन, तुझा डेटा हा लूज होऊ शकतो. तर करूया एकदा कंपाईल. हे बघा, कंपायलरने एरर फेकला, इनकम्पॅटेबल टाइप्स, पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम इंट टू शॉर्ट. म्हणजेच तू हा डेटा जो काही आहे हा शॉर्ट मधून बाहेर शॉर्टच्या बाहेर जातोय आणि त्यासाठी तुला मोठा डेटा टाईप यूज करावा लागणार आहे. सो आता याच्यापेक्षा मोठा कोणता आहे रे? सगळ्यात छोटा होता बाईट, ज्याची रेंज तर तुम्हाला समजली. बाईट नंतर आला शॉर्ट. आता शॉर्टची पण रेंज समजली, त्याच्या बाहेरचा डेटा आपण टाकतोय. आता येऊयात इंटिजर पिक्चर मध्ये आणूयात आपण. आता इंटिजरची रेंज असते 214 CR समथिंग समथिंग, 214 कोटी. ही खूप मोठी व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे याच्या बाहेरचा डेटा शक्यतो होणार नाही. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे लॉंग. तर एकदा आपण इंट हा डेटा टाईप आता यूज करूयात. ठीक आहे, आता 768 ऐवजी याला 767 असू देऊ. आणि आता घेऊयात इंट. ठीक आहे, इंट सी इज इक्वल्स टू घेऊयात याच्या पुढची व्हॅल्यू, सपोज घेऊयात 32,872. आता ही व्हॅल्यू ऑफकोर्स 32,767 पेक्षा मोठी आहे, हे तर तुम्हाला समजतं. ठीक आहे, तर आता हे इंटिजरमध्ये चालतं का नाही आपण एकदा चेक करूयात. तो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन आपण प्रिंट करूयात सी म्हणजेच इंटिजरला. सो लेट्स चेक. ठीक आहे, कंपाईल सक्सेसफुली झाला आहे. आता आपण याला रन करूयात. प्रोग्राम 7 एंटर केलं, आलं रेंजमध्ये. म्हणजेच जावा विचार करा मित्रांनो, मेमरी मॅनेजमेंटला कोणत्या लेवलला विचार करतोय. इव्हन सेम कॅटेगरीमध्ये सुद्धा त्याने गोष्टी डिफरन्शिएट केल्या आहेत. जरी टाईप इंटिजरचा असेल परंतु त्याला सुद्धा त्याने रेंज डिसाईड केली आहे की ह्या रेंजमधला डेटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि याला साईज पण आहे. सपोज आता बाईटची साईज आहे 1 बाईट. बाईटची साईज हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, बाईटची साईज किती आहे तर 1 बाईट. त्यानंतर शॉर्टची किती आहे 2 बाईट. त्यानंतर इंटची साईज किती आहे 4 बाईट एवढी मेमरी. आणि लॉंगची साईज आहे 8 बाईट्स. आता मी तुम्हाला सांगितलं की 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, तर हे 8 बिट्स एक्झॅक्टली काय असतात. आणि तुम्हाला हे पण सांगितलं की इंटिजरची साईज ही -128, बाईटची साईज ही -128 टू +127 असते. म्हणजेच याची साईज असते 1 बाईट. 1 बाईट म्हणजेच 8 बिट्स. आता आपण ह्या 8 बिट्सचं प्रूफ खाली बघूयात. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 बाईट म्हणजेच 8 बिट्स, याची रेंज असते -128 टू +127. आता 8 बिट्स म्हणजे काय तर हे बघा, आपण याला एका डायग्रामने समजून घेऊयात. एक
2 3 4 5 6 7 आणि 8. आता हे 8 कॉलम काढले आपण. तर याच्यामध्ये कसं असतं, हा असतो बायनरी नंबर. बायनरी म्हणजेच 2 ची पॉवर म्हणजेच इदर 0 ऑर 1 ह्या प्रकारचा. तर यामध्ये अरेंजमेंट असते 2 ची पॉवर 0, 2 ची पॉवर 1, 2 ची पॉवर 2, 2 ची पॉवर 3, 2 ची पॉवर 4, 5, 6 आणि 7. आता ही 2 ची पॉवर 0 तुम्ही शिकलेलं असाल इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरला वगैरे किंवा कुठेही तुमच्या मॅथमॅटिकल याच्यामध्ये. 2 ची पॉवर 0 याची व्हॅल्यू असते 1, याची असते 2, याची असते 4, 2 ची पॉवर 3 म्हणजे 8, 2 ची पॉवर 4 म्हणजे 16, 2 ची पॉवर 5 म्हणजे 32, 2 ची पॉवर 6 म्हणजेच 64 आणि 2 ची पॉवर 7 म्हणजेच 128. बरोबर. आता ही झाली एका बाईटची साईज म्हणजेच 8 बिट्स. आता हे झाले 8 बिट्स. मोजा 1 2 3 4 5 6 7 8. हे झाले 8 बिट्स. आता यामध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर होते, तर 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. सपोज 0 0 0 0 1 0 1 0. आता हा जो काही डेटा आहे हा झाला बायनरी फॉर्म मधला. आता या बायनरी नंबरची व्हॅल्यू काय असणार आहे हे कॅल्क्युलेट करूयात. आता हे कसं कॅल्क्युलेट करता ते बघूयात आपण. सो आता आपण बायनरी नंबर जो आहे 0000 1010 याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. सो ज्या ठिकाणी 1 ही बीट आहे त्या नंबरचं आपल्याला समेशन करायचं असणार आहे. आता 1 ही बीट 8 या ठिकाणी आहे. सो 8. अजून कुठं 1 दिसतोय का? ओके, या ठिकाणी आहे. याची व्हॅल्यू किती आहे? 2. सो 8 प्लस 2 किती आला? 10. म्हणजेच 10 ह्या नंबरची बायनरी व्हॅल्यू काय आहे रे? 1010. आता आपण याचं प्रूफ बघूयात एकदा की खरंच एक्झॅक्टली आहे का. किंवा अजून एक नंबर घेऊयात, तो म्हणजे ठीक आहे 15 नंबर घेऊयात. सो 15 मध्ये सपोज आता 1 1 1 1. आता इथं कसं होतं 1010, परंतु आता यामध्ये या चारही बिट्स ऑन आहेत. सो या चारही बिट्स ऑन असल्यामुळे 0000 1111. आता यांचं समेशन. ओके, ह्या 1 बिटला व्हॅल्यू काय आहे? ह्या 1 बिटला 8 ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, लिहिली. त्यानंतर ह्या इकडच्या 1 बिटची व्हॅल्यू आहे 4. ओके. ह्या 1 बिटची व्हॅल्यू आहे 2. ओके. आणि हा जो काही 1 बिट आहे याची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, करा सगळ्यांची समेशन. 8 प्लस 4 12, 12 प्लस 8 प्लस 4 12, 12 प्लस 2 14 आणि 1 15. हां, ठीक आहे, आली ही 15 व्हॅल्यू. आता हे जे काही मी सांगितलं काय, तर बायनरी नंबर टू डेसिमल नंबर. आता हे मी बरोबर कन्व्हर्जन सांगितलं का नाही हे आपण एकदा कोडमध्ये प्रॅक्टिकल करून बघूयात. ठीक आहे, तर आता आपण एक काम करूयात. बाईटमध्ये ना आपण डेसिमल नंबर स्टोअर करण्यापेक्षा ना बायनरी नंबर स्टोअर करूयात आणि त्याला आपण प्रिंट करून बघूयात की ऍक्च्युअली आउटपुट काय येतं. सो आपण इनिशियली काय करू, 00001010 हा नंबर आपण व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून बघूयात आपल्या कोडमध्ये. सो जाऊयात एकदा परत प्रोग्राममध्ये. यामध्ये आता बाईट म्हणजे बायनरी नंबर आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जावामध्ये कसा स्टोअर करतात ती पण गोष्ट एकदा तुम्ही शिकून घ्या. ठीक आहे, तर बाईट डी इज इक्वल्स टू 0b00001010. हा आहे बाईट नंबर स्टोअर करण्याचा सिंटॅक्स. आता हे बरोबर आहे का नाही एकदा आपण डी. ओके, आता एकदा आपण याला कंपाईल करूयात. आता हा नंबर काय रे आपला 00001010. आता या नंबरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 00001010. याची व्हॅल्यू आली होती 10. आता ही आपण बरोबर काढली की नाही आपण ऍक्च्युअल कोडमध्ये इम्प्लिमेंटेशन करून बघूयात. सो ओके, आता याला कंपाईल करूयात. ठीक आहे, सक्सेसफुली कंपाईल झाला. एक मिनिट तुम्हाला दाखवतो आधी. आपण डिस्प्ले कोणता व्हेरिएबल केला आहे रे? हा डी नावाचा व्हेरिएबल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये डी नावाचा व्हेरिएबल आपण प्रिंट करतोय. म्हणजे आपल्याला दिसताना फक्त हाच दिसणार आहे. जर आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचं वेगळं लिहिलं, जसं ए लिहिला, बी लिहिला, सी लिहिला, तर त्यांची पण व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले म्हणजे आउटपुटमध्ये दिसणार आहे टर्मिनलवरती. तर यामध्ये आता आपण डी हा व्हेरिएबल प्रिंट करतोय. सो एकदा कंपाईल केला आपण. आता याला रन करूयात.
हे बघा, म्हणजेच 1010 ची बायनरी व्हॅल्यू आली 10. ठीक आहे, पुढचं अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण, आणि ते म्हणजे आपण घेतलेलं होतं 00001111. याची आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे अकॉर्डिंग टू डी स्ट्रक्चर त्याची व्हॅल्यू आली होती 15. बरोबर. आता आपण कोडमध्ये इम्प्लिमेंट करूयात त्याचं पण सेम, एक्झॅक्ट सेम. आता इन्स्टेड ऑफ 1010 आपली व्हॅल्यू काय असणार आहे, 1111. आता एकदा याला कंपाईल करूयात. ठीक आहे, केलं कंपाईल, रन करतो, आली 15 व्हॅल्यू. म्हणजेच आपण जी कॉन्सेप्ट शिकलो की बायनरी नंबरवरून डेसिमल नंबर कॅल्क्युलेट करणं, हे एक्झॅक्टली बरोबर शिकलोय. सिम्पली गोष्ट काय करायची माहिती आहे का, फक्त जे ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर लिहून घ्यायचं आधी, की 8 कॉलम काढून घ्यायचे की ह्या टाईपचे, त्यानंतर त्याला व्हॅल्यू द्यायची की 2 ची पॉवर 0, 2 ची पॉवर 1, 2 ची पॉवर 2, 2 ची पॉवर 3 अप टू 2 ची पॉवर 7. आणि त्यानंतर जी बीट ऑन असेल तिची व्हॅल्यू ऍडिशन मध्ये कॅल्क्युलेट करायची, जी 0 असेल तिला निग्लेक्ट करायचं, आणि त्यानंतर त्यांची समेशन करायची. अशा पद्धतीने आपल्याला बायनरी टू डेसिमल हे कन्व्हर्जन काढावं लागतं. आता पुढची गोष्ट शिकून घेऊ आपण, आणि ती म्हणजे काय, डेसिमल टू बायनरी. ते पण एकदा शिकून घेऊयात. डेसिमल टू बायनरी म्हणजे काय, डेसिमल नंबर 1 2 3 4 ह्या टाईपचे. जसं नंबर सिस्टीमचे पण टाईप्स असतात, बायनरी, डेसिमल, त्यानंतर हेक्साडेसिमल, ज्यामध्ये 1 to 9 आणि त्यानंतर ABCDEF ह्या टाईपचे असतात. सो आता शिकून घेऊयात आपण की डेसिमल टू बायनरी कसं कन्वर्ट करतो आपण. डेसिमल टू बायनरी. आता यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात. सपोज हा 10 नंबर आहे आणि 10 ची आपल्याला बायनरी व्हॅल्यू काय आहे ही काढायची आहे. तर कशी काढणार आहेत आपण एकदा बघूयात आपण. तर काय करायचं, सेम गोष्ट, ह्या पद्धतीचा बॉक्स बनवून घ्यायचा आधी. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 सेम. 2 ची पॉवर 0 1, नंतर 2 ची पॉवर 1 म्हणजे 2, 4 8 16 32 64 आणि 128. हे कुठून लिहिलं हे बघा, सेम आहे. 1 2 4 8 16 32 64 128. हे कसं आलं, तर 2 ची पॉवर 0 1, 2 ची पॉवर 1 2, 2 ची पॉवर 2 4. एक्झॅक्टली सेम गोष्ट या ठिकाणी कॉपी केली, आणि आपल्याला आता 10 चा बायनरी नंबर काढायचा आहे. काय असणार आहे, तर एक गोष्ट सगळ्यात सोपी काय करायची माहिती आहे का. आता ह्या 10 पेक्षा ह्या याच्यामध्ये पहिली छोटी व्हॅल्यू कुठली आहे ती बघायची, आणि तिला 1 बीट लावून द्यायचा. ठीक आहे, लिहिला. आता 10 पेक्षा छोटी कोणती व्हॅल्यू होती, पहिली छोटी व्हॅल्यू 8. ठीक आहे, 8 ला आपण 1 बीट लावली. आता 10 मधून हा नंबर मायनस करायचा. सो 10 मायनस 8 किती आले, 2. आता शोधायचा की ह्या नंबरपेक्षा छोटी व्हॅल्यू किंवा एक्झॅक्ट हा नंबर कुठे मॅच होतोय का. 4, ओके, 2 मॅच झाला एक्झॅक्टली. तर आता आपण या ठिकाणी 1 बीट इथं दिला. आता जे काही बाकीचे सगळे बिट्स असतील त्यांना आपण 0 म्हणून कन्सिडर करायचं, आणि याच्यावरून आपल्याला मिळाला 10 चा बायनरी नंबर काय रे, 1010. सो आपण शिकलो डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. अजून एक एक्झाम्पल घेऊयात, सेम 15च एक्झाम्पल घेऊयात. कुणी आपल्याला नंबर दिला काय असणार आहे, 00001111. कुणी बोललं की हा जो काही बायनरी नंबर आहे, सॉरी, ठीक आहे, कुणी आपल्याला दिला आहे सपोज 15 हा नंबर, आता इन्स्टेड ऑफ 10, आणि त्यांनी सांगितलं की 15 ची बायनरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दाखव. जे सांगितलं एक्झॅक्टली सेम तीच प्रोसिजर फॉलो करा. 15 ह्या नंबरपेक्षा छोटा नंबर कुठला आहे, 8 हा नंबर आहे. ठीक आहे, आपण 8 ही बीट आधी इनिशियली 0000 लिहून घेतलं, किती 1 2 3 4. ठीक आहे, 15 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे, 8. ठीक आहे, 8 ही बीट ऑन केली. आता 15 मधनं 8 ही बीट ऑन केल्यामुळे 15 मधनं 8 मायनस केला. आता किती आले त्याच्यानंतर, 7. बरोबर.
आता 7 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे? 4. ठीक आहे, ओके. तर ह्या बिटला आपण ऑन केलं. आता ही बिट कुठली आहे? ही 4 वाली. तर ह्या बिटला आपण ऑन केलं. आता 7 मधनं परत 4 मायनस केले. किती आले? 3. अच्छा, ठीक आहे. आता हा जो काही 3 आहे, 3 पेक्षा छोटा नंबर आला 2. ठीक आहे, 2 ह्या बिटला पण ऑन केलं आणि आता 3 मधनं 2 मायनस केल्यावर उरला 1. इथं 1 होता. 1 ह्या बिटला पण ऍड केलं. सो 15 ह्या डेसिमल नंबरची बायनरी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 000011111. एकदा आपण आपल्या प्रोग्राममध्ये पण हे करूयात, ट्राय करून बघूयात. जावामध्ये एक प्रीडिफाईन फंक्शन असतं जे आपल्या डेसिमल नंबरला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करून देतं. सो हा जो काही 15 हा जो काही डेसिमल नंबर आहे याची बायनरी व्हॅल्यू एक्झॅक्टली 000011111 आहे की नाही आपण आपल्या प्रोग्रामिंग याच्यामध्ये टेस्ट करून बघूयात. ठीक आहे, आता घेऊयात आपण बाईट ई इज इक्वल्स टू 15 आणि याचा बायनरी चेक करायचा आहे. याचा बायनरी कसा चेक करतो आपण? तर एक प्रीडिफाईन फंक्शन आहे. तर इंटिजर डॉट टू बायनरी स्ट्रिंग आणि ह्या टू बायनरी स्ट्रिंगला आपण पॅरामीटर पास करतो ई. आता याच्याने आपल्याला आपल्या हा जो काही 15 हा नंबर आहे याची आपल्याला बायनरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून मिळते. एकदा चेक करूयात. ठीक आहे, जावा सी प्रोग्राम 7.java. ओके, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. इंटिजरची स्पेलिंग चुकली आहे. ठीक आहे, ओके. ठीक आहे, सिंटॅक्स तर सगळं बरोबर आहे. आता चालायला पाहिजे. करूयात एकदा कंपाईल. ठीक आहे, चालली. आता याला आपण एकदा रन करूयात. आलं 1111 म्हणजेच 15 ह्या नंबरची व्हॅल्यू बायनरी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1111. ते सगळे स्टँडर्ड प्रोटोकॉल्स फॉलो करण्यासाठी आपण इनिशियली हे 0 लिहित असतो. तर आपल्याला हे पण समजलं. आता आपण काय शिकलो? इंटिजरची पूर्ण कॅटेगरी म्हणजेच जे काही इंटिजर नंबर असतील त्यामध्ये बाईटची रेंज शिकलो, शॉर्ट कधी यूज करायचा, इंट कधी यूज करायचा आणि लॉंग कधी यूज करायचा हे शिकलो आपण. लॉंगला लास्टला आपण एल हे लिहितो असं दाखवण्यासाठी की ही लॉंग टाईपचा हा डेटा टाईप आहे असं. आता आपण शिकूयात की त्याच्या पुढचा म्हणजेच फ्लोटिंग पॉईंट, जी व्हॅल्यू असते रॅशनल नंबर पॉईंटमध्ये असणारी व्हॅल्यू. सो आता येऊयात फ्लोटिंग पॉईंटकडे. ठीक आहे, आता जसं ह्या डायग्राममध्ये दाखवलंय की फ्लोटिंग पॉईंटमध्ये पण 2 टाईप्स आहेत त्याचे. एक म्हणजे फ्लोट ज्या डेटा टाईपची साईज आहे 4 बाईट आणि दुसरा म्हणजे डबल ज्याची साईज आहे 8 बाईट. एकदा आपण आता इथं खाली सेम समजून घेऊयात. आता फ्लोटिंग पॉईंटमध्ये 2 टाईपचे डेटा टाईप्स येतात. एक म्हणजे फ्लोट ज्याची साईज आहे 4 बाईट आणि दुसरं म्हणजे डबल ज्याची साईज आहे 8 बाईट. बरोबर. तर सेम गोष्ट म्हणजे जर आपला डेटा हा छोटा असेल तर आपण त्याला फ्लोट यूज करू शकतो आणि जर डबल असेल तर त्यासाठी आपण 8 म्हणजे जर मोठा साईज असेल ज्याची साईज मोर दॅन 4 बाईट असेल त्यासाठी आपण डबल या टाईपचा डेटा टाईप आपण त्यासाठी यूज करू शकतो. तर याला आपण आपल्या प्रोग्रामिंग याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून बघूयात. ठीक आहे, फक्त एकदा समजून घ्या की फ्लोटिंग हे कधी यूज करतात जेव्हा आपला नंबर रॅशनल किंवा इरॅशनल म्हणजे पॉईंटमध्ये असेल. सपोज 4.2, 3.7, 17.67 ह्या टाईपचा जर डेटा असेल तर त्यासाठी आपण फ्लोटिंग पॉईंट हे यूज करतो. तर एकदा आपल्या कोडमध्ये आपण त्याला इम्प्लिमेंट करून बघूयात. आता ठीक आहे, इंटिजर कॅटेगरीमध्ये हे शिकलो. एकदा एक लॉंगचं पण तुम्हाला घेऊन दाखवतो म्हणजे डाऊट नसणार आहे. ठीक आहे, इंट झाला त्यानंतर लॉंग कसं लिहिलं जातं? तर लॉंग एफ इज इक्वल्स टू डेटा काहीतरी घेऊयात. ठीक आहे, हा असला काहीतरी मोठा डेटा आणि लास्टला एल ऍड करावा लागतो आणि प्रिंट करताना आपण तो एफ हा प्रिंट करू आपला डेटा चालतो की नाही. आणि त्यानंतर येऊयात फ्लोटकडे.
ओके. लॉंग ह्या डेटा टाईपची जी काही व्हेरिएबलचं नाव आहे ते आहे एफ, आणि आपण एफ ला प्रिंट करतोय सो दॅट आपल्या टर्मिनलवरती तो डेटा दिसणार आहे, हा 123321. ठीक आहे. ठीक आहे, केलं. आला हा नंबर, तर लॉंग या पद्धतीने लिहितो आपण. लास्टला आपल्याला एल ऍड करावा लागतो. तर येऊयात आपण आपल्या पुढच्या पॉइंटकडे, फ्लोट. तर फ्लोटमध्ये आपण दोन टाईप प्रकारे डेटा आपण इनपुट घेऊ शकतो. तर घेऊयात की फ्लोट एफ नंतर पुढचा एक व्हेरिएबल घेऊयात जी. फ्लोट जी इज इक्वल्स टू 12.3. आता जो डेसिमल नंबर होता त्याला आपण जो काही रॅशनल नंबर होता त्याला आपण आपल्या फ्लोटिंग पॉईंट म्हणजेच जो पॉईंट मधला डेटा नंबर असणार आहे त्याला आपण फ्लोट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. तर एकदा आपण कंपाईल करूयात की चालतंय की नाही. काय वाटतं, हा डेटा चालेल? कारण आपण शिकल्याप्रमाणे जो डेटा पॉईंटमध्ये असणार आहे तो आपण त्यासाठी आपण फ्लोट किंवा डबल यूज करतो. तर एकदा कंपाईल करूयात. बरं ठीक आहे, आधीच सांगतो यामध्ये एक एरर आहे, कारण फ्लोटमध्ये आपण लास्टला आपल्याला एफ लिहावा लागतो, कारण आपल्याला कंपायलरला सांगावं लागतं फोर्सफुली की हा फ्लोट आहे, नाहीतर तो डबल कन्सिडर करतो. एकदा कंपाईल करूयात. हे बघा, कंपायलरने एरर फेकला, पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम डबल टू फ्लोट. कंपायलरला आपल्याला फोर्सफुली सांगावं लागते की हा जो काही डेटा आहे हा आपला फ्लोट फॉर्ममध्ये आहे, फ्लोट टाईपचा डेटा टाईप आहे, आणि त्यामुळे आपल्याला लास्टला फोर्सफुली एफ हे लिहावं लागतं. एकदा आता कंपाईल करूयात. आता आपला कोड चालणार आहे. केला कंपाईल, चालला, रन करूयात. हे बघा 12.3 हे आउटपुट आलं. त्यानंतर पुढचा बघूयात, तो म्हणजे डबल. ठीक आहे, डबल जी नंतर एच, एच हा व्हेरिएबल घेऊ. डबल एच इक्वल्स टू जरा मोठा नंबर घेऊ, 1000.76. ठीक आहे, आणि याला एच ला प्रिंट करूयात. एच. आता करूया त्याला कंपाईल. ठीक आहे, झाला सक्सेसफुली कंपाईल. आता रन करूया त्याला. हे बघा 1000.76 हे आलं. म्हणजेच हे समजलं की जेव्हा आपला डेटा हा रॅशनल फॉर्ममध्ये पॉईंटमध्ये असेल तेव्हा दोन गोष्टी यूज करू शकतो, इधर फ्लोट और डबल. आता फ्लोट कधी यूज करायचा, ज्या वेळेस आपली साईज, डेटाची साईज असेल 4 बाईट पर्यंतची, आणि डबल कधी यूज करायचा, ज्या वेळेस आपल्या डेटाची साईज असेल मोर दॅन 4 बाईट. त्याची साईज किती आहे, तर 8 बाईट. तर तिथपर्यंतचा डेटा आपण या डबलमध्ये स्टोअर करू शकतो. आता येऊयात पुढच्या पार्टकडे, आणि तो म्हणजे कॅरेक्टर. तुम्हाला परत एकदा डायग्राम दाखवतो. हे बघा, आता यामध्ये आपण कुठले पार्ट्स कव्हर केले, इंटिजर पार्ट्स कव्हर केला, त्यामध्ये बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग हे पार्ट्स कव्हर केले. त्यानंतर फ्लोट, फ्लोटमध्ये आपण फ्लोट आणि डबल ह्या दोन गोष्टी कव्हर केल्या. आता येऊयात नॉन न्यूमरिक पार्टकडे, आणि नॉन न्यूमरिक मध्ये एक आहे कॅर आणि दुसरा आहे बुलियन. आता त्यामधला आपण कॅरला आधी आपण बघणार आहोत, तो चला आपण बघूयात एकदा. कॅर जो कॅरेक्टर टाईपचा डेटा स्टोअर करतो. ठीक आहे, आणि याची साईज असते 2 बाईट्स. म्हणजेच कॅरेक्टर हा 2 बाईट्स इतका डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आता हे कधी यूज केलं जातं, ज्यावेळेस आपल्याला आपला डेटा हा अल्फाबेटिकल फॉर्ममध्ये असेल, म्हणजे कॅरेक्टर असेल, सपोज ए असेल किंवा बी असेल किंवा इन्क्लुडिंग स्मॉल लेटर्स किंवा सी किंवा डी. तर ह्या पद्धतीचा डेटा ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण कॅरेक्टर हा डेटा टाईप त्यावेळेस हा डेटा टाईप आपण यूज करतो. आता सपोज फॉर एक्झाम्पल कॅर एक्स इज इक्वल्स टू, आता एक्स हे व्हेरिएबलचं नाव आहे, कॅरेक्टरचं नाही. कॅर एक्स इज इक्वल्स टू ए.
ज्यावेळेस आपण कॅरेक्टर लिहितो तेव्हा त्याला सिंगल कोटमध्ये आपण मेन्शन करतो. ठीक आहे. तर याच पद्धतीने आपण आता हे आपल्या टर्मिनलवरती आपण सेम एक्झिक्यूट करून बघूयात की चालतं की नाही. ठीक आहे, आलो, डबल झालं. त्यानंतर येऊया आता कॅरेक्टरकडे. कॅर EH आय घेऊ. ठीक आहे, आय हा व्हेरिएबल घेऊ. कॅर आय इज इक्वल्स टू ए. आणि आता प्रिंट करूयात सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ए. करूयात कंपाईल. काय म्हणतंय, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. ओके सॉरी. यामध्ये बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ह्या लाईनमध्ये आपल्याला व्हेरिएबलचं नाव लिहावं लागतं ज्यामध्ये तो ऍक्च्युअल डेटा स्टोअर केला आहे. यामध्ये व्हेरिएबलचं नाव काय आय आहे आणि म्हणून आपल्याला ह्या लाईनमध्ये आय लिहावा लागणार आहे. ठीक आहे, लिहिला आय. कंपाईल करतो. जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा, आपल्या प्रोग्राम फाईलचं नाव आहे प्रोग्राम 7. ओके, सक्सेसफुली कंपाईल झाला. आता रन करूयात. जावा आणि क्लासचं नाव. ठीक आहे, आला ए. तर या पद्धतीने कॅरेक्टर चालत असतो. आता त्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला. आता तुम्ही मला की ठीक आहे दादा चालतंय, आता आपण एक काम करूयात, कॅरेक्टरमध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करून बघूयात. कॅर जे इज इक्वल्स टू 65 ही व्हॅल्यू एंटर करूयात. हे बघा, इंटिजरमध्ये जी व्हॅल्यू इंटिजर टाईपची असेल तर ती कोणती कोणती डेटा टाईप ऍक्सेप्ट करू शकते, इदर बाईट, शॉर्ट, इंट और लॉंग. ते पण त्याच्या रेंजच्या अकॉर्डिंग. रेंजच्या बाहेर असल्यावर कंपायलर एरर फेकतो. आता आपल्या अंगात मस्ती, आपण काय केलं, कॅरेक्टरमध्ये आपण इंटिजर व्हॅल्यू स्टोअर केली. एकदा कंपाईल करूयात, हा चालतो की नाही. ओके, 7 एक्झिट, कंपाईल. काय रे, कसं काय चाललं. हे बघा ना, कॅरेक्टरमध्ये ठीक आहे ना, ABCD ह्या पद्धतीचे कॅरेक्टर चालणं हे तर ठीक आहे, चालतंय. परंतु आपण न्यूमरिक डेटा स्टोअर करतोय तरी पण सक्सेसफुली आपला कोड कंपाईल झाला. बघा, परत बघा, प्रोग्राम 7 डॉट जावाला आपण कंपाईल करतोय. जावा सी प्रोग्राम 7 डॉट जावा करू एंटर. सक्सेसफुली कंपाईल झाला. ठीक आहे, रन टाइमला एरर येईल का रन करताना, तर एकदा आपण बघूयात. तर जावा प्रोग्राम 7 आता आली पाहिजे एरर. करू एंटर. नाही आली का रे. का माहिती का मित्रांनो, कारण कॅरेक्टर हा इंटरनली नंबर असतो. म्हणजेच काय, ए ह्या कॅरेक्टरची अस्की व्हॅल्यू आहे 65. आता एक काम करूयात आपण, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि यामध्ये प्रिंट करूयात जे. हे बघा, आपण आय प्रिंट केला ज्यामध्ये ए हा कॅरेक्टर स्टोअर आहे आणि जे प्रिंट केला जे मध्ये आहे 65. परंतु हा इंटिजर नंबर असून पण आपण तो कॅरेक्टरमध्ये स्टोअर केलाय आणि त्याला आपण प्रिंट करतोय. तर आपलं आउटपुट काय यायला पाहिजे तुमच्या अंडरस्टँडिंगच्या अकॉर्डिंग, पहिल्याचं यायला पाहिजे. ते म्हणजे पहिल्याचं आलं पाहिजे, कॅर आय इज इक्वल्स टू ए. आपण इथं शो करतोय तर हे ए आलं पाहिजे. ठीक आहे, ए. आणि दुसरं जे होतं त्यात तर आपण 65 ही व्हॅल्यू आपण कॅरेक्टरमध्ये स्टोअर करतोय, जी की चुकीची आहे असं तुम्हाला वाटेल. परंतु 65 ही व्हॅल्यू बरोबर आहे. का, तर कॅरेक्टर हा इंटरनली नंबर असतो आणि ए ह्या कॅरेक्टरची अस्की व्हॅल्यू 65 आहे आणि म्हणूनच हा कोड चालतोय. एकदा आपण रन करून बघूया त्याला. एकदा आपण कंपाईल करूयात. ठीक आहे, जावासी सक्सेसफुली कंपाईल झाला. आता रन करूयात. हे बघा, दोघांमध्ये ए आलं. आपल्या अंडरस्टँडिंग नुसार म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार इथं तर 65 आलं पाहिजे होतं. तर हे होतं अस्की व्हॅल्यूमुळे. आता ह्या अस्की व्हॅल्यू काय असतात समजून घेऊयात एकदा. तर मित्रांनो, आपल्या लॅपटॉपमध्ये ज्यावेळेस आपण कीबोर्डवरती एखादं पर्टिक्युलर बटन प्रेस करतो, ते असेल मे बी ए असेल किंवा एस असेल, डी असेल, तर ह्या प्रत्येकाला आपल्या कम्प्युटरमध्ये इंटरनली एक नंबर म्हणून इनपुट जातो, त्याला आपण अस्की व्हॅल्यू म्हणतो. ज्यावेळेस आपण कीबोर्डमध्ये ए एंटर करतो का, त्यावेळेस कम्प्युटरमध्ये आपल्या PC मध्ये इंटरनली ऍक्च्युली ए नाही जात, तर तो जातो 65.
आणि म्हणून आता ही जी काही रेंज असते अस्की व्हॅल्यू फ्रॉम ए टू झेड ही असते काहीतरी 65 टू 89 समथिंग, आणि स्मॉल ए टू झेड याची रेंज असते 97 टू 122, ही काहीतरी रेंज असते. आता ही बरोबर सांगितली का आपण चेक करूयात. जर आपण 97 हा नंबर कॅरेक्टरमध्ये स्टोअर केला, कॅरेक्टर इंटरनली काय आहे, नंबर आहे, तर या ए ची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्लेमध्ये दिसताना 97 दिसणार आहे. एकदा ट्राय करूयात आपण. कॅरेक्टर आय इज इक्वल्स टू स्मॉल ए घेऊयात. आता याचं आन्सर काय दिसणार आहे, आता याचं आन्सर दिसणार आहे 97. ठीक आहे, ओके, एक मिनिट, याची 65 ॲज इट इज असू द्या, आणि कॅरेक्टरमध्ये आपण स्टोअर करतोय 97. आता आपल्याला दिसणार आहे इन्स्टेड ऑफ 97 आपल्याला दिसेल स्मॉल ए. एकदा चेक करूयात. या लाईनीला कुठे, या लाईनला आपल्याला दिसणार आहे स्मॉल ए, दुसऱ्या लाईनला म्हणजेच इथं याचा आउटपुट येणार आहे आपलं स्मॉल ए, आणि याचा आउटपुट येणार आहे आपलं कॅपिटल ए. आता हे बघा, इंटिजर व्हॅल्यू आपण कॅरेक्टरमध्ये स्टोअर करतोय, परंतु आउटपुट बघा कॅपिटल ए आणि स्मॉल ए असं आलं पाहिजे अकॉर्डिंग टू आपलं अंडरस्टँडिंग. करूयात एकदा कंपाईल. सक्सेसफुली कंपाईल झाला, रन करूयात. आलं का, कॅपिटल ए आणि स्मॉल ए. म्हणून कॅरेक्टर हा इंटरनली म्हणजेच त्या नंबरची एची अस्की व्हॅल्यू ही 97 आहे, हे आपल्याला गोष्ट एक समजते. आता पुढचा कॅरेक्टर नंतर पुढचा टाईप येतो, आणि तो म्हणजे हे बघा, ही रेंज तर समजली. बरं, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणणार की दादा कीबोर्डवरती कॅपिटल ए टू झेड हे तर बटन्स आहेत, स्मॉल ए टू झेड पण आहेत, पण त्याचसोबत 1 2 3 4 त्याचसोबत अजून ॲस्ट्रसिस ज्याला तुम्ही स्टार म्हणतात, प्लस मायनस, यांना पण नंबर आहेत का? हो आहेत. एकदा आपण प्रिंट करून बघूया. ठीक आहे. आता 1 हा जो काही कीबोर्डवरचा नंबर आहे याला पण एक अस्की व्हॅल्यू आहे, तर ह्या 1 नंबरची अस्की व्हॅल्यू आपण चेक करूयात. ठीक आहे, कॅरेक्टर आय इज इक्वल्स टू, आता आपण घेऊ 97 ऐवजी 1 हा नंबर घेऊ. 1 हा नंबर घेतल्यावरती ह्या नंबरची पण अस्की व्हॅल्यू कुठला तरी नंबर असणार आहे. हा नंबर ॲज अ कॅरेक्टर म्हणून इनपुट जातोय. झेपत नसेल तर परत एकदा, या नंबरची 1 हा नंबर ॲज अ कॅरेक्टर म्हणून स्टोअर करतोय, आणि याची पण कोणतीतरी अस्की व्हॅल्यू असणार आहे. ती काय आहे आपण एकदा चेक करूयात. तुम्हाला आधीच सांगून देतो की 1 ह्या नंबरची अस्की व्हॅल्यू आहे 49. एकदा आपण चेक करूयात. ठीक आहे, ओके ओके ओके, 49. तर आता या 49 ह्या कॅरेक्टरची अस्की व्हॅल्यू असणार आहे 1. एकदा आपण कंपाईल करूया त्याला. ठीक आहे, जावा आली 1. तर सेम लाईक दॅट आता प्रत्येकाला काही ना काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. म्हणजेच जसं 49 ह्या नंबरची व्हॅल्यू आली 1, 65 ह्या नंबरची व्हॅल्यू आली ए, कारण ए ची अस्की व्हॅल्यू ही 65 आहे, 1 ची अस्की व्हॅल्यू ही 49 आहे. त्याचप्रमाणे कीबोर्डवरती आपले जेवढे पण बटन्स आहेत त्या प्रत्येकाला काहीतरी नंबर आहे. ज्यावेळेस आपण ती एंटर करतो की त्यावेळेस इंटरनली नंबर जातो. आता येऊयात आपण पुढच्या पॉईंटकडे, आणि ते म्हणजे बुलियन डेटा टाईप. आता बुलियन,
आता हे डिक्लेअर कसं करतात बुलियन आपल्या कोडमध्ये, तर बुल व्हेरिएबलचं नाव आणि त्याला 2 प्रकारचे इनपुट चालतात, इदर फॉल्स ऑर ट्रू. फॉल्स म्हणजेच 0 आणि ट्रू म्हणजे 1. तर हे कुठे यूज करतात, तर आता आपण बघा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा कुठेही कंडिशनमध्ये की जर हे नसेल तर ते, म्हणजेच ही कंडिशन जर बरोबर असेल, इक्वल इक्वल ट्रू असेल, तर हा पार्ट एक्झिक्यूट कर, अदरवाईज खालचा पार्ट एक्झिक्यूट कर, म्हणजे दुसरा पार्ट एक्झिक्यूट कर. आणि त्यासाठी आपण बुलियन ह्या डेटा टाईपचा आपण यूज करतो. जर तुम्ही पुढे डेव्हलपमेंटमध्ये पुढे जाणार तर त्यासाठी आपण वेगवेगळे फ्लॅग्स यूज करतो, बुलियन फ्लॅग्स कंडिशन चेक करण्यासाठी. सॉरी, तर एकदा आपण आपल्या कोडमध्ये ट्राय करून बघूयात हे पण. आणि हो, बुलियन ह्या डेटा टाईपची साईज असते फक्त आणि फक्त 1 बीट. 1 बीट बोलतोय, 1 बाईट नाही. एकदा आपण चेक करून घेऊया. ते बघा, बुलियन ह्या डेटा टाईपची साईज किती आहे, 1 बीट, फक्त 1 बीट, जे फक्त 0 किंवा 1 या दोघांपैकी कुठली तरी एक व्हॅल्यू स्टोअर करतं. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युअल कोड करूयात. यामध्ये बुल जे के, ओके, के व्हेरिएबल घेऊन बुल के इज इक्वल्स टू फॉल्स, आणि याला आपण आता प्रिंट करूयात. ही एसओपी एलएनची ही लाईन काढून टाकतो आता. आणि के, ठीक आहे. आता आपलं आउटपुट काय आलं पाहिजे, फॉल्स, जसं आपण शिकलोय. ठीक आहे, कंपाईल करू आपण. ओके, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. आय थिंक जावामध्ये आपण बुलियन लिहितो. ऍक्च्युअली मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वर्क करतो, त्याच्यामुळे थोडंसं ह्या गोष्टी असतात. थोडाफार सिंटॅक्स बदलतो, जास्त नसतो. कधी कधी बुल लिहितो आपण काही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, आणि जावामध्ये आपण पूर्ण वर्ड लिहितो बुलियन. सो आपण बुलियन लिहून एकदा कंपाईल करूयात. आता कंपाईल होतो का, सक्सेसफुली झाला कंपाईल. आता याला रन करूयात. जावा प्रोग्राम 7 केला, एंटर, आलं फॉल्स आउटपुट. आता सेम आपण ट्रू पण करून बघूयात. बुलियन के इज इक्वल्स टू ट्रू. आता आपलं आउटपुट काय असणार आहे याचं, ट्रू. ठीक आहे, ठीक आहे, कंपाईल केलं आणि रन केलं, आउटपुट आलं ट्रू. म्हणजेच एखादी कंडिशन जर आपल्याला चेक करायची असेल तर त्यावेळेस आपण बुलियन ह्या टाईपच्या डेटा टाईपचा आपण यूज करतो. तर हे बघा, आत्तापर्यंत आपण काय काय बघितलंय, इंटिजरचे टाइप्स बघितले, त्याच्यामध्ये बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग हे 4 गोष्टी बघितल्या. फ्लोटिंग पॉईंट बद्दल बघितलं, ज्यामध्ये फ्लोट आणि डबल, फ्लोटची साईज आहे 4 बाईट आणि डबलची साईज आहे 8 बाईट. त्यानंतर पुढचं बघितलं ते म्हणजे कॅरेक्टर. कॅरेक्टरमध्ये अस्की व्हॅल्यू काय असते, त्याचं कन्व्हर्जन कसं असतं हे बघितलं. आणि त्यानंतर बुलियन, बुलियनमध्ये आपण फ्लॅग स्टोअर करतो, इदर ट्रू ऑर फॉल्स, आणि बुलियनची साईज असते फक्त 1 बीट, ते फक्त इदर 0 ऑर 1 एवढाच इथं स्टोअर करतं. तर आता आपण बघूयात लास्टला कॉन्स्टंट काय असतात ते. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही मॅथमध्ये शिकला असाल की व्हॅल्यू ऑफ पाय ती कधी चेंज होते का रे, नाही, ती ऑलवेज कॉन्स्टंट असते. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्मॉल जी ची व्हॅल्यू जेईला मी पण शिकलो होतो, काहीतरी 9.8 असते, म्हणजेच 9.7 समथिंग असते, त्याला आपण 9.8 कन्सिडर करतो. तर ह्या व्हॅल्यू असतात कॉन्स्टंट, ह्या कधीही चेंज होत नाही. तर अशा प्रकारच्या व्हॅल्यूज जर कधी आपल्याला डिक्लेअर किंवा स्टोअर करायचे असतील तर त्यामध्ये एक स्टँडर्ड कंपनीचा प्रोटोकॉल असतो की त्यांना लिहायची एक पर्टिक्युलर वे असतो, आणि तो म्हणजे त्यांचं व्हेरिएबल हे ऑलवेज कॅपिटल लेटरमध्येच लिहिलं गेलं पाहिजे. हे बघा, आता आपण जे जे डेटा स्टोअर केला यामध्ये प्रोग्रामिंग याच्यामध्ये दिसतोय,
तर यामध्ये आपण काय केलं, व्हेरिएबलचं नाव ऑलवेज स्मॉल दिलं, ए बी सी डी एफ व्हॉट एव्हर जे काही असेल ते स्मॉल दिलं. परंतु जर व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असेल, जर ती चेंज होणारी नसेल, तर त्यावेळेस आपल्याला त्याला कॅपिटल लेटरमध्ये डिफाईन करावं लागतं. सपोज आणि फायनल, ठीक आहे, ही गोष्ट आपण नंतर बघूयात. सो फ्लोट पाय इज इक्वल्स टू पायची जी काय व्हॅल्यू असेल, त्यानंतर फ्लोट जी जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो त्याची व्हॅल्यू, जसं की ठीक आहे 9.7. सो या प्रकारची 9.7 एफ. तर यामध्ये आता मी काय मिस्टेक केली, याची व्हॅल्यू सेम लाईक बाकीचे व्हेरिएबल स्मॉल ठेवली, परंतु कॉन्स्टंटची व्हॅल्यू कधीही बदलत नसते. आणि कंपनीचे स्टँडर्ड्स काय सांगतात की ज्या काही व्हॅल्यू कॉन्स्टंट असतील तर त्यांचं लेटर हे मस्ट बी कॅपिटल पाहिजे. सो ह्या ठिकाणी ह्या फ्लोटचं स्मॉल जी ऐवजी आपण ऑलवेज कॅपिटल जी मध्ये डिफाईन केलं पाहिजे. म्हणजेच करेक्ट वे काय होता रे आपला, की फ्लोट जी इज इक्वल्स टू 9.8 एफ ह्या पद्धतीने. सो याला म्हणतो आपण कॉन्स्टंट. त्यानंतर आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एखादी मॅक्सिमम व्हॅल्यू स्टोअर करतो की ही XYZ. तर आपण कसं लिहितो की इंट मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल्स टू, म्हणजे काही व्हॉट एव्हर मॅक्स व्हॅल्यू असेल, सपोज 1000 कन्सिडर केली. तर यामध्ये एक गोष्ट समजली की जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कधीही व्हॅल्यू चेंज नसेल होणारी, ती जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण त्याचं नाव हे ऑलवेज कॅपिटल लेटरमध्ये लिहितो. हा आपला कंपनीचा स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो. आता येऊयात पुढच्या पार्टकडे, आणि ते म्हणजे टाईप कास्टिंग. आता टाईप कास्टिंग म्हणजे काय बघूयात आपण. टाईप कास्टिंग, ठीक आहे मित्रांनो. टाईप कास्टिंग म्हणजेच एका डेटाला दुसऱ्या डेटामध्ये कन्वर्ट करणं. एकदा एक डायग्राम तुम्हाला शो करतो, त्याच्यावरून आपण समजून घेऊयात. लेक्चर 5. ओके. हे बघा, यामध्ये काय असतं मित्रांनो, जर आपल्याला एका भांड्यातला डेटा हा दुसऱ्या भांड्यामध्ये स्टोअर करायचा असेल तर त्याला म्हणतो आपण टाईप कास्टिंग, म्हणजे चेंज करणं. आता टाईप कास्टिंगचे काही रूल्स असतात. कॉमन आपल्याला सेन्स कन्सिडर करूयात की सपोज ग्लास आहे, आपल्याकडे एक पाण्याने भरलेला ग्लास आहे आणि एक रिकामा मग आहे, ठीक आहे, मग ज्याला म्हणतो आपण. तर त्या पाण्याने भरलेला ग्लास मधलं पाणी जर आपण त्या मग मध्ये ओतलं तर डेटा लॉस होईल का रे? नाही, कारण ग्लासची साईज छोटी आहे आणि त्या मगची साईज मोठी असल्यामुळे डेटा लॉस होणार नाही. परंतु हेच उलटा करून बघूयात रे आपण, म्हणजेच मग मधलं पाणी आपण ग्लासमध्ये ओतून बघूयात, तर प्रॉब्लेम काय येईल, पाणी वाया जाईल. आणि सेम कम्प्युटरमध्ये सेम गोष्ट होते. जर आपण डेटा टाईपची साईज बघितली की सगळ्यात छोटा बाईट असतो, त्यानंतर इंट असतो, त्यानंतर बाईट नंतर शॉर्ट असतो, शॉर्ट नंतर इंट आणि इंट नंतर लॉंग. तर ह्यामध्ये बाईट मधला डेटा आपण शॉर्ट मध्ये टाकू शकतो, शॉर्ट मधला डेटा आपण इंट मध्ये टाकू शकतो, कारण शॉर्ट हे छोटं आहे, इंट हा मोठा भांडा आहे. परंतु जर आपण इंट मधला डेटा जर आपण शॉर्ट मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर कंपायलर एरर फेकतो, पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम शॉर्ट टू इंट. म्हणजेच जर तुझा डेटा हा फ्रॉम इंट टू शॉर्ट, जर तुझा डेटा तू जर इंट मधून शॉर्ट मध्ये टाकायला गेला तर इंटची साईज ही मोठी आहे, शॉर्टची साईज ही छोटी आहे, आणि यामुळे तुझा डेटा लॉस होईल आणि म्हणून कंपायलर लगेच एरर फेकतो. सो टाईप कास्टिंगचे रूल्स काय आहेत रे? तर टाईप कास्टिंग करताना आपल्याला ऑलवेज एक गोष्ट फॉलो करायला पाहिजे की आपण स्मॉल डेटाला लार्ज डेटा टाईपच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो, परंतु लार्ज डेटाला स्मॉल डेटाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो का? तर नाही,
कंपायलर एरर फेकतो. हेच आपल्याला टाईप कास्टिंग मधून शिकायचं आहे. ठीक आहे. तर एकदा आपण याला एका प्रॉब्लेम स्टेटमेंट मधून शिकून घेऊयात किंवा आपण प्रॅक्टिकल एक एक्झाम्पल कोड करून बघूया त्याचा. एबीसीडी ऑब्जेक्ट जे के. ओके, एक आपण कन्सिडर करूयात व्हॅल्यू शॉर्ट एल इज इक्वल्स टू 100 आणि आता ही जी काही शॉर्ट एल ची व्हॅल्यू आहे ह्या शॉर्टला आपण इंट मध्ये स्टोअर करणार आहोत. सो एक काम करूयात की इंट एम इज इक्वल्स टू एल. हे बघा आपण काय केलं, हा जो काही एल मध्ये हा जो काही 100 डेटा होता या 100 डेटाला आपण इंट या भांड्यामध्ये स्टोअर केलं, म्हणजेच एम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. तर विचार करा एल या भांड्याची साईज किती होती, शॉर्ट इतकी म्हणजे छोटी होती. इंट या एम या भांड्याची साईज काय आहे, मोठी आहे, कारण त्याचा डेटा टाईप काय आहे, इंट आहे. म्हणजेच छोट्या भांड्यातून आपण मोठ्या भांड्यामध्ये डेटा स्टोअर करतोय आणि त्यामुळे आपल्या कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंग डेटा वाया जाणार नाहीये आणि कंपायलर एरर फेकणार नाहीये. तर आपण एकदा कंपाईल करूयात ह्या कोडला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन एम करूया. आता बघू आता चालतं की नाही. चालायला पाहिजे, कारण हे बघा शॉर्टची साईज छोटी आहे, इंटची साईज मोठी आहे. छोट्या भांड्यातून आपण मोठ्या भांड्यामध्ये डेटा स्टोअर करतोय. एकदा कंपाईल करूयात. जावा सी प्रोग्राम 7 डॉट जावा रन केला, चाललं. आता याच्या अपोजिट गोष्ट करूयात. काय तर मोठ्या भांड्यातली व्हॅल्यू आपण छोट्या भांड्यात स्टोअर करून बघूयात कंपायलर एरर फेकतो की नाही. ठीक आहे, ओके. आता एक काम करूयात, ही जी काही 100 ही जी व्हॅल्यू होती ना ही आपण इंट मध्ये स्टोअर करू आणि या इंटला आपण नंतर शॉर्ट या भांड्यामध्ये ठेवू. म्हणजे आता इंट हे मोठं भांडं झालं, शॉर्ट हे छोटं झालं. मोठ्या भांड्यातून छोट्या भांड्यामध्ये आपण डेटा टाकतोय तर डेटा ऑफकोर्स वाया जाईल. कंपायलरने एरर फेकायला पाहिजे अकॉर्डिंग टू आपलं अंडरस्टँडिंग. चला एकदा कंपाईल करूयात. हे बघा कंपायलरने काय एरर फेकला, इनकम्पॅटिबल टाईप पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम इंट टू शॉर्ट. इंट मधून शॉर्ट मध्ये डेटा भरताना तुझा डेटा वाया जाऊ शकतो आणि त्यामुळे मी याला कन्व्हर्जन नाही करू शकत, याला कास्ट नाही करू शकत आणि त्यामुळेच कंपायलरने एरर फेकली. हाच सिनेरिओ आपल्या फ्लोटच्या याच्यामध्ये पण होतो. म्हणजेच जे काही फ्लोटिंग व्हॅल्यू असेल त्या टाईपमध्ये जर आपला डेटा हा फ्लोटमध्ये असेल. एकदा कन्सिडर करूयात सपोज फ्लोटची व्हॅल्यू फ्लोट एन इज इक्वल्स टू व्हॅल्यू घेऊयात 10.6 एफ. लास्टला एफ लिहावा लागतो आपल्याला आणि ह्या फ्लोटच्या व्हॅल्यूला आपण इंट मध्ये स्टोअर करूयात. चालतो की नाही एकदा चेक करूयात. इंट ओ इज इक्वल्स टू एन आणि आपल्याला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन करायचं आहे ओ. हे बघा फ्लोटचा फॉर्मॅट कसा असतो डेसिमल मध्ये, म्हणजे 10.1 10.2 या टाईपमध्ये आणि इंटिजर हा 1 2 3 4 5 6 विदाउट रॅशनल नंबर इंटिजर असतो, बरोबर. तर आता आपण एकदा कंपाईल करूया त्याला. कंपायलर एरर फेकतो की नाही. आला इनकम्पॅटिबल टाईप पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम इंट टू शॉर्ट. म्हणजे कंपायलर म्हणतोय त्याच्या वरती पण एक एरर होती, एक मिनिट लेट मी चेक. हा ठीक आहे, ही आपण एरर चेक केली होती, हिला आता काढून टाकूयात या लाईनला किंवा कमेंट करूयात. ठीक आहे, आणि आता पुन्हा एकदा कोडला कंपाईल करूया. हे बघा पॉसिबल लुझी कन्व्हर्जन फ्रॉम फ्लोट टू इंट. म्हणजे फ्लोट मधून इंट मध्ये डेटा भरताना डेटा वाया जाऊ शकतो, कारण 10.6 ही व्हॅल्यू इंटिजर त्याला फक्त 10 म्हणून स्टोअर करेल. जो उरलेला डेटा आहे पॉईंटच्या पुढचा तो वाया जाऊ शकतो आणि म्हणून कंपायलरने एरर फेकला. आता एक काम करूयात आपण, फ्लोट मधून इंट तर चालत नाहीये, आता इंट मधून फ्लोट चालतो की नाही चेक करूयात आपण. ठीक आहे,
सपोज इंट n इज इक्वल्स टू घेतला 10 आणि ह्या 10ला आपण फ्लोट ओ मध्ये स्टोअर केला. तर हे चालतं का नाही बघूया एकदा. चालला, एकदा रन करूयात. ठीक आहे, चालला. आपलं आउटपुट काय आलं 10.0. आपण व्हॅल्यू स्टोअर करताना 10 ही व्हॅल्यू स्टोअर केली होती एन या व्हेरिएबलमध्ये आणि एन ह्या व्हेरिएबलला आपण फ्लोटमध्ये स्टोअर केलं. तर फ्लोटने बाय डिफॉल्ट त्याच्या लास्टला 0 ऍड करून दिला. म्हणजेच जर आपण एखादी व्हॅल्यू इंटिजरमधून जर फ्लोटमध्ये कन्वर्ट करत असू तर त्यामध्ये त्या व्हॅल्यूला बाय डिफॉल्ट लास्टला 0.0 म्हणून एक कन्सिडर होतो त्याच्या पुढे. आता हे तर झालं. आता आपण समजून घेऊयात की जी आपण आधी एरर बघितली की फ्लोट ही व्हॅल्यू फ्लोट ह्या व्हॅल्यूला आपण फ्लोटची व्हॅल्यू काय होती सपोज 10.5 असेल 10.5f जिला आपण इंटमध्ये स्टोअर केलं तर कंपायलरने एरर फेकला होता. एकदा चेक करूयात. जावासी हे बघा पॉसिबल लॉजिक कन्व्हर्जन पण फ्लोट टू इंट. परंतु फोर्सफुली आपल्याला फ्लोटमधून इंटमध्ये कन्व्हर्जन करायचं असेलच तर त्यासाठी आपल्याला टाईपकास्ट करावं लागतं. टाईपकास्ट म्हणजे काय की त्या टाईपचा डेटा आपल्याला फोर्सफुली इंटिजरमध्ये स्टोअर करायचा आहे हे कंपायलरला आपल्याला सांगायचं आहे. तर टाईपकास्ट कसं करता एकदा बघूयात आपण. ह्या टाईपने आपण टाईपकास्ट करतो. म्हणजे आपण कंपायलरला काय सांगतो की आलेली फ्लोटची व्हॅल्यू जी आपल्या एन ह्या भांड्यामध्ये आहे ह्या भांड्याला फोर्सफुली इंटमध्ये कन्व्हर्ट कर आणि त्यानंतर इंटिजरमध्ये स्टोअर कर. आधी कंपायलरने एरर फेकला होता, आपण चेक करून घेऊया. ते बघा कंपायलरने एरर फेकला होता की पॉसिबल लॉजिक कन्व्हर्जन फ्रॉम फ्लोट टू इंट. आता कंपायलर एरर फेकणार नाही कारण आपण टाईपकास्ट केलं याला फ्लोट या व्हॅल्यूला फोर्सफुली आधी इंटमध्ये कन्व्हर्ट केलं आणि मग या इंटिजरला इंट मध्ये कन्व्हर्ट केलेल्या व्हॅल्यूला आपण इंटिजरमध्ये स्टोअर केलं. आता कंपायलरने एरर फेकायला नको अकॉर्डिंग टू आपलं अंडरस्टँडिंग. सो लेट्स कंपाईल. झाला सक्सेसफुली कंपाईल. आता रन करूया त्याला. चालला कोड. सो याला म्हणतात टाईपकास्टिंग. एका टाईपच्या डेटा टाईपला दुसऱ्या याच्यामध्ये कन्व्हर्ट करणं युझिंग टाईपकास्टिंग हे याचं मेन मोटो असतो की एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी. आता एक लास्टला एक एरर समजून घेऊयात. इंटरव्ह्यूच्या वेळेस मोस्टली लोक किंवा ठीक आहे चलो आता याच्यामध्ये ऑपरेटर्स पिक्चरमध्ये येतो. सो आपण नेक्स्ट लेक्चरला हे बघूयात. सो आय होप आज आपण शिकलेल्या गोष्टी जसं की आज आपण बघितलं की कॉन्स्टंट्स काय असतात. जी व्हॅल्यू कॉन्स्टंट्स जिला प्रोटोकॉल्स असतात की कॅपिटल लेटरमध्ये त्या व्हेरिएबलचं नाव लिहावं लागतं. व्हेरिएबल्स काय असतात तर व्हेरिएबल्स हे त्या भांड्याचं नाव असतं ज्या डेटाला आपण मेमरीमध्ये स्टोअर करतो. त्यानंतर डेटा टाईप की आलेला डेटा इनपुट डेटा कुठल्या प्रकारचा आहे त्याला योग्य भांडं वापरणं गरजेचं असतं मेमरी मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने. कारण एक्स्ट्राची स्पेस वाया नको जायला. जर डेटा स्मॉल असेल तर आपण स्मॉलच भांडं यूज करायचं आणि डेटा जर मोठा असेल त्यासाठी मोठं भांडं यूज करायचं. तर त्यासाठी येतात डेटा टाईप्स. सो आज आपण बघितलं कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप्स. सो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत आपण ऑपरेटर्स जे आपण ऑपरेशन परफॉर्म करतो जसं ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बिटवीन 2 नंबर्स, 3 नंबर्स. सो आपण नेक्स्ट लेक्चरला हे बघणार आहोत. सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चलो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.